हा सांगा मग. अ, 30वा प्रश्न आहे, परम दृष्ट्वा निवर्ततेचा अर्थ काय आहे? हम्म. तर ह्याच्यामध्ये मी असा अर्थ लिहिला की इंद्रियांना इंद्रिय विषयापासून दूर करायचे व इंद्रियांना उच्चतर रसाचा अनुभव म्हणजेच परम दृष्ट्वा निवर्तते. मी पुस्तक घेतो. मी सांगू हरिओम? हा, एक मिनिट, एक मिनिट. मी पुस्तक घेतो. 59 मध्ये आहे ना? हम्म. हा, काय सांगितलं माताजी, तुम्ही सांगा आणखीन एकदा. मी अ, मी असं सांगितलं की मनुष्याला जेव्हा अतिशय श्रेष्ठ गोष्टींचा अनुभव आल्यावर तो पूर्णपणे परावृत्त होतो. इंद्रियांना इंद्रिय विषयापासून दूर करायचे व इंद्रियांना उच्चतर रसाचा अनुभव देणे म्हणजे परम दृष्ट्वा निवर्तते. बरोबर. हम्म. परमदृष्ट्वा निवर्तते म्हणजे काय तर इंद्रियांना इंद्रिय विषयांपासून दूर करून त्याचा अनुभव देणे. बरोबर. पुढचा वाचा. पुढचा आहे श्लोक 2.61 मध्ये दिलेल्या मतपरचे उदाहरण कोणाचे आहे? हम्म. दुसरं कोणी तयार केलं असेल तर सांगतील ना ते. नाही तर मी आणखीन कोणी सांगते. सांगणार? आणखीन कोणी सांगणार? अमरीश महाराज प्रभू. हा, तर त्यांचं भगवंतावर त्यांनी आपले इंद्रिय लावले होते मत परत. बरोबर. त्याच्यानंतर पुढचा कोणी वाचा प्रश्न दुसरे. 32 ना? हा. मराठीमध्ये आध्यात्मिक पतनाच्या 8 टप्प्यांचे वर्णन करा. हम्म. जो इंद्रिय विषयांचे चिंतन करतो त्या हम्म. ठिकाणी त्यांची आसक्ती वाढत जाते. आसक्तीपासून काम उत्पन्न होते. कामापासून क्रोध निर्माण होते. एक मिनिट, क्रोधापासून मी ते काढतो. 8 मध्ये एक आणि असं नंबर वाईज सांगा ना, म्हणजे 8 झाले की नाही बरं, ठीक आहे त्या प्रभूजी. टाईल मध्ये. हा. 1, जो इंद्रिय विषयांचे चिंतन करतो. हम्म. 2, त्या ठिकाणी त्यांची आसक्ती वाढत जाते. हम्म. 3, आसक्तीपासून काम उत्पन्न होते. हम्म. 4, कामापासून क्रोध निर्माण होते. हम्म. 5, क्रोधापासून समोह किंवा मोह निर्माण होते. हम्म. 6, मोहापासून स्मृती भ्रमित होते. हम्म. 7, बुद्धीचा नाश होतो. आणि हम्म. 8, मनुष्यांचे पुन्हा भौतिक अंधकूप अंधकूपात पतन होते. हम्म. बरं, एक मिनिट. लिहिलेलं आहे उत्तम. तुम्ही हेच लिहिलंय ना माताजी? दुसरं काही वेगळं लिहिलंय तर? हेच लिहिलं प्रभूजी. हम्म. एक- एकदम. हम्म. प्रश्न क्रमांक हा. 33 आहे, ब्रह्मनिर्वाण मृच्छतीचा अर्थ काय आहे? हम्म. ब्रह्मनिर्वाण मृच्छती म्हणजे आध्यात्मिक विश्वाची प्राप्ती होते, म्हणजेच भगवत धामाची प्राप्ती होते. बरोबर. ब्रह्मनिर्माणाची म्हणजे आध्यात्मिक धामाची प्राप्ती होते. बरोबर.
आणि ते पतनाचे जे 8 टप्पे ते तसंच राहिलं. त्याला पूर्ण करू तर हे इथं आहे की पहिल्यांदा तो काय करतो, इंद्रिय विषयांवर ध्यान करतो. बरोबर आहे ना? हम्म. हो, इंद्रिय दुसरे तृप्तीसाठी इंद्रिय विषयाचे चिंतन करतो. हा. हा इंद्रिय विषयांचे चिंतन किंवा ध्यान, है ना, ही पहिली हा. स्टेप. मग दुसऱ्या ह्याच्यामध्ये त्याला आसक्ती निर्माण होते इंद्रिय आसक्ती विषयावर. निर्माण होते. हा. हो. तिसऱ्या ह्याच्यात काय, त्याला काम निर्माण होतं. आसक्तीपासून काम उत्पन्न होतं. काम निर्माण. आणि मग चौथी पायरी काय तर हे कामापासून काम, क्रोध पूर्ण नाही झाला क्रोधाचा काम. हा, क्रोध काम निर्माण पूर्ण नाही झाला तर त्याला क्रोध उत्पन्न होतो. पाचव्या ह्याच्यात काय होतो. होतं, मग क्रोधापासून त्याला मोह निर्माण निर्माण होतो. होतो. आणि मग मोह झाल्यामुळं मग त्याला सहाव्या स्मृती ह्याच्यामध्ये भ्रमित त्याचा होते त्याची. स्मृतिभ्रंश. हम्म. सातव्या हम्म. ह्याच्यामध्ये स्मृतिभ्रंशामुळे त्याचा बुद्धी नाश बुद्धिनाश होतो. आणि होतो. आठव्या ह्याच्यामुळे तो भौतिक जगतात पुन्हा त्याचं पतन होतं, बुद्धिनाश पतन झाला. होतं. तर असं हे 8, हेच आहेत ना बघा तुम्ही लिहिलेले 8 स्टेप. मग आता हे दुसरा अध्याय पूर्ण झाला आपला इथे. हो. बरोबर. आणि तिसऱ्या अध्यायामध्ये काय आहे, पहिल्या श्लोकामध्ये वाचा प्रश्न. वाचा कोणी प्रश्न. दुसरं कोण नाही का? हम्म. वाचू का प्रभूजी मग? वाचा. अध्याय तिसरा, प्रश्न क्रमांक 34. कृष्ण भावनामृताबाबत कुठल्या स्वरूपात गैरसमज होतो? हम्म. त्याचं कोणतं? उत्तर मी असं लिहिलं प्रभूजी की हम्म. लोकांना वाटते कृष्ण भावना म्हणजे सर्व कर्म सोडून जंगलात जाऊन एकांतवासामध्ये पवित्र हरनामाचा जप करणे. कृष्ण भावना हम्म. भावित होतो म्हणजे त्याला वाटतं की कृष्ण भावना भावित होता येते असं केल्यावर. परंतु कृष्ण भावनेच्या तत्वज्ञानात पारंगत झाल्याशिवाय एकांत स्थळी हरिनामाचा जप करणे उचित नाही. बरोबर. बरोबर, तेच तात्पर्यामध्ये दिले लोक. ठीक. मग पुढचं काय, तदैकम वद या शब्दाचा तदेकम म्हणजे काय आहे? अर्जुन म्हणतो, तुमच्या संदिग्ध बोलण्याने माझी बुद्धी गोंधळून गेली आहे, म्हणून यापैकी कोणती गोष्ट माझ्यासाठी सर्व दृष्टीने श्रेयस्कर आहे ते कृपा करून मला सांगा. हम्म. तर कोणती मग तेवढं पूर्ण लिहायची काही गरज नाही, है ना. तर आपल्याला त्यांनी फक्त काय नाही का? विचारलंय की मग हा त्याच्या शब्दांचा अर्थ मराठी लिहा. अर्थ लिहा. हा, तदैकम अर्थ वद लिहायचा. म्हणजे काय तर केवळ एक किंवा निश्चित मला सांगा. हम्म या- केवळ एक, निश्चित, है, एक असं मला सांगा. ठीक. मग एक मिथ्याचार त्याचं काय अर्थ? आणि ढोंगी किंवा दांभिक आचरणवाले. बरोबर. निश्चित दंभी, है ना. असं मला ढोंगी किंवा सांगा. दांभिक आचरण. ठीक आहे, लिहिलं सगळ्यांनी हे? ढोंगी किंवा दांभिक आचरण. हम्म. हम्म. पुढचं काय? लिहिलं. कर्मयोग मस्तकः स विशिष्यते. काय आहे कृष्ण त्याचा अर्थ? भावनाभावित कृष्ण भावनाभावित कर्म करणारा व्यक्ती अधिक श्रेष्ठ आहे. माहित नाही पण प्रभूजी सांग, असं लिहिलंय. हम्म. चुकत असेल तर सांगा. बरोबर, विशिष्यते म्हणजे श्रेष्ठ आहे. कृष्ण भावनामृत मध्ये असणारा व्यक्ती उत्कृष्ट आहे, श्रेष्ठ आहे. बरोबर. मग त्याच्या पुढचं काय आहे? तदर्थम कर्म कौंतेय मुक्त संग, त्याचा काय अर्थ आहे? कर्माचे पालन विष्णूच्या संतुष्टीसाठी कर, हे कौंतेय, तू कर्मबंधनातून मुक्त राहशील. हम्म मुक्त संघ. बरोबर. बाकीच्यांचं लिहून झालं इथपर्यंत? हो हो हो. ठीक.
काही पुढचं काही वाचा. आहे त्याच्यामध्ये सुधारणा करण्याचं ते करून घेते. हम्म. वाचा म्हणतो तिथं पुढचं. मी वाचू प्रभूजी. वाच. यो भुडकेस्तेन एव सहा. जो भोग घेतो तो निश्चितच चोर आहे. यो भुंगते स्तेन एव सः. बरोबर. अन्नात भवन्ति भूतानि. भौतिक शरीरा अन्नापासून वाढतात. सॉरी, भौतिक शरीर अन्नापासून वाढतात. हम्म. बरोबर. विकर्म म्हणजे काय? स्वातंत्र्याचा दुरुपयोग करून वेदांच्या किंवा शास्त्रांच्या मार्गदर्शनाशिवाय केलेल्या कार्याला विकर्म असे म्हणतात. बरोबर. वेदांच्या किंवा शास्त्रांच्या, इथं वेदांच्या लिहिलेलं आहे. ठीक आहे, शास्त्रांच्या. वेदांच्या टाकून द्या, म्हणजे तात्पर्यात वेद लिहिले ना, शास्त्र लिहिले. वेद लिहिले. माझ्याकडे हिंदी आहे पुस्तक इथं, मराठीचं मला मिळालं नाही. मराठीमध्ये पण शास्त्रच लिहिले ना. तिथं मराठीच्या ह्याच्यात जे आहे ते लिहा, वेद किंवा शास्त्र, त्याच्यानुसार लिहा. ठीक आहे. पुढचा काय मग 36वा प्रश्न. 36वा. हरे कृष्ण. एक पूर्ण कृष्ण भावना भावित व्यक्ती वैदिक शिकवण अंमलात आणण्यास बाध्य का नसतो? त्याचं उत्तर मी असं लिहिलंय प्रभूजी, बरोबर आहे का माहित नाही मला, पण मी लिहिण्याचा प्रयत्न केला. जो मनुष्य पूर्णपणे कृष्ण भावना भावित आहे तो कृष्ण भावना भावित मध्ये स्वतःला संतुष्ट ठेवतो. तो आपल्या आत्म्यातच रममान झालेला असतो. तो आत्म साक्षात्कारी असतो. त्यामुळे त्याला काही कर्तव्य करायचे राहत नाही. तो व्यक्ती यज्ञ करतो, त्या अनेक यज्ञाद्वारे त्याचे हृदय शुद्ध होते. चेतनेच्या अशा शुद्धीकरणामुळे मनुष्याला भगवंतांशी असलेल्या संबंधाचे शाश्वत ज्ञान होते आणि भगवंतांच्या कृपेने त्याचे कर्तव्य स्वयंप्रकाशित बनते आणि म्हणून त्याला वैदिक आदेशाचे कोणतेही बंधन राहत नाही, असं बरोबर. लिहिलेले. बरोबर आहे. पूर्ण तुम्ही पूर्ण उत्तर लिहिले. थोडस मोठं आहे पण ठीक आहे. पूर्ण ह्याच्यामध्ये काही संदेह राहत नाही हे उत्तर लिहिल्यावर. ठीक आहे. हरे कृष्ण प्रभूजी. हा हे रेकॉर्डिंग केलंय का? कारण मी 1-2 क्लासला नव्हते. हा हा सगळं रेकॉर्डिंग केलेलं चालेल. सगळं तुम्हाला मिळून जाईल. हे आत्ताच पण रेकॉर्ड होते. ठीक आहे. पुढचं वाचा. आचार्याचा अर्थ मराठीत समजावून सांगा. आचरती इति आचार्य प्रमाणे जो आपल्या आचरणातून शिकवतो त्याला आचार्य म्हणतात.
एवढंच लिहायचं का 2च वळीत प्रभूजी? ते आहेत का तात्पर्यामध्ये आहेत का त्या ओळी जशाच्या तशा तेच मी शोधतोय तात्पर्यामध्ये. आचार्य आचार्य असं आहे का तात्पर्य? त्यात म्हणजे हम्म, 21 मध्ये म्हणतायत ना? 3.21 मध्ये. हम्म. वाचू का मी? हा वाचा तुमचं वाचा. आचार्य म्हणजे कृष्ण भावना भावित कर्मामधील एक श्रेष्ठ व्यक्ती आहे. निष्काम कर्मयोगाला भगवंत सांगतात, तुम्ही जे कार्य करता त्याचे अनुसरण सामान्य जन करतात. म्हणून इतरांना जे आपल्याला शिकवायचे आहे ते प्रथम आपण स्वतः आचरणात आणायचे व चांगले वर्तन करून इतरांना शिकवावे. म्हणजे त्यालाच आपण काय म्हणतो की आचार्य किंवा आदर्श शिक्षक म्हणतात. जसे की हम्म. धूम्रपान करणारा नेता इतरांना धूम्रपान बंद करा म्हणून सांगू शकत नाही. जो शिक्षक असतो तो आपले नियम बनवू शकत नाही. भक्तीत वरिष्ठ आचार्य जे कार्य करतात त्याचे पालन आणि अनुसरण आपण करावे. याच्यामध्ये कुठपर्यंत ठेवायचं, बरोबर कुठपर्यंत आहे कमी तुम्ही. करायचं? नाही बरोबर तुम्ही इथलं लिहिलंय तात्पर्यामधलं तुम्ही लिहिलंय. अगोदरच्या माताजींनी जे सांगितलं ते आचार्य ती माताजी तुम्ही तात्पर्यातून लिहिलं होतं का असंच मनातून लिहिलं होतं? नाही प्रभूजी, मी आमच्या प्रभूजींना विचारलेलं त्या आचार्याचा अर्थ काय असं लिहिलाय ना प्रश्न. हा हा हा. तर आचार्य बरोबर आहे शब्दाचा तुम्ही अर्थ. सांगितलं ते पण हा, बरोबर आहे पण ते आपल्याला काय इथून लिहायचंय ना पुस्तकातून बरं त्याच्यामुळं. बरं. हा हा. तर ते तुम्ही सांगितलेलं पण एकदम बरोबर आहे. पण ते संक्षिप्त मध्ये आहे आचार्य ती आचार्य ते पण बरोबर आहे पण आपण इथं पुस्तकातून आपण त्यांनी आपल्याला ते कंसामध्ये सांगितलंय ना श्लोक ठीक त्याच्यामुळे आहे आपण प्रभू. पुस्तकामधून हा ते माताजींनी जे सांगितलं ते बरोबर उत्तर आहे. त्यांनी येस प्रभू. तात्पर्यामधून लिहिलं. सुरुवातीला हो आहे बघा. हो प्रभूजी. ठीक आहे. हा ठीक आहे पुढचं वाचा मग. पुढचा प्रश्न आहे, भगवान श्रीकृष्ण स्वतः आपल्या निर्धारित कर्तव्यांचे पालन का करतात? हम्म. त्याचं उत्तर बरोबर. मी लिहिलंय प्रभूजी असं की हम्म. भगवान सांगतात, मी जर नियत कर्म केले नाही तर सर्व लोक माझ्या मार्गाचे अनुसरण करतील. हम्म. कौटुंबिक रीतिरिवाज नीती नियम हे बद्ध जीवांसाठी आहेत, भगवंतासाठी हा नाहीत. तरी पण बरोबर. धर्माचे संस्थापन करण्यासाठी ते अवतरित झाले. म्हणून त्यांनी देखील सर्व नियमांचे पालन केले. भागवतामध्ये वर्णन आहे, भगवान श्रीकृष्ण गृहस्थाने पाळावयाच्या सर्व धार्मिक कर्तव्यांचे पालन करीत होते. भगवान सांगतात, मी जर माझे कार्य केले नाही तर सर्व ग्रह लोक नष्ट होतील, सृष्टीचा विनाश होईल, अनावश्यक लोकसंख्या उत्पन्न करण्यास मीच कारणीभूत होईल व प्राणी मात्रांचा मीच विनाशक होईल. असं लिहिलं हम्म. प्रभूंजी मी. बरोबर आहे तुम्ही जे लिहिलं पण ते आपण त्याला जर हे कमी मार्काला जर आलं जास्त मार्काला जर आलं 2 पेक्षा जास्त मार्काला तर तुम्ही म्हणताय ते पूर्ण बरोबर आहे. तुम्ही 2-3 श्लोकांचे मिळून असं लिहिलेलं आहे ते बरोबर आहे. पण आपण आता एका श्लोकामुळे छोटस असं यायचं पण एक तुम्ही लिहिलेलं पण ते राहू द्या आणि छोटं 1-2 मार्काला जर असं आलं हा, तर त्याचं एक छोटं उत्तर पण आपण एक बनवूया की हा. काय म्हणता येते की भगवान श्रीकृष्ण स्वतः आपल्या निर्धारित कर्तव्यांचे पालन का करतात? हम्म. तर हम्म. हम्म, तर काय सामान्य व्यक्ती हे जे संक्षिप्त मध्ये काय तर हे निर्धारित कर्तव्य जे असतात ते कुणासाठी असतात बद्ध जीवांसाठी आणि हम्म. अं, सामान्य व्यक्तींसाठी हं? यांच्यासाठीच असे नियम असतात. हो, पण हे हो. भगवंतांनी जर त्याचं पालन नाही केलं तर काय होईल? हे सामान्य व्यक्ती आणि बद्ध जीव
ते पण त्यांचं अनुसरण करून या नियमांचं पालन नाही करतील. करणार. नाही करणार. हम्म. त्यामुळं काय करतायत भगवंत, ते स्वतः नियमाचं पालन करतात, म्हणजे सामान्य व्यक्ती आणि बद्ध जीव पण नियमांचं पालन करतील, असं एका वाक्यामध्ये आपण लिहिलं. जास्त मार्काला आलं तर एवढंच ते लिहायचं ना? तुम्ही ठीक आहे. कमी मार्काला 1-2 मार्काला आला तर तुम्ही लिहिलेलं पण एकदम बरोबर आहे, काही चूक नाही त्याच्यात. तुम्ही 2-3 श्लोकाचं असं पूर्ण ते लिहिलंय त्याचा अर्थ. ते पण जास्त मार्काला आलं तर ते लिहिलं तुम्ही म्हणले. ठीक आहे. बरं, हम्म. ठीक आहे. तर आता पुढचं 26व्या मध्ये आहे. एकोणचाळीसावा आहे प्रश्न. कृष्ण भावनामृताचा अभ्यास सुरू करण्यास लागणारी पात्रता कोणती? हम्म. ते नाही लिहिलं. नाही लिहिलं. दुसरं कोणी लिहिलंय? मी पण नाही लिहिलं प्रभूजी. हम्म. दुसरं कोणी लिहिलंय? कृष्ण भावनामृताचा अभ्यास सुरू करण्यास लागणारी पात्रता पूर्ण. इथं दिलेलं आहे बघा. शेवटून तिसरी ओळ वाचा. 3.26 मध्ये. हा, मराठी मधली ओळ वाचा. शेवट तिसरी तात्पर्यामध्ये. हा. सर्व जरी कर्माचे फळ श्री जरी कृष्णांच्या सेवेमध्ये. जरीपासून सुरू होते का सर्व कर्म? हा. शेवटून तिसरी ओळ कशापासून सुरू होते? वाचा काय आहे तिथं पुस्तकामध्ये. कृष्ण भावनेतील आत्मसाक्षात्कारी मनुष्याने इतरांना त्यांच्या कर्मापासून विचलित करू नये किंवा त्यांचा बुद्धिभेद करू नये, तर सर्व कर्माचे फळ श्रीकृष्णांच्या सेवेमध्ये कसे अर्पण करता येते हे आपल्या आचरणाद्वारे दाखवून द्यावे. कृष्ण त्याच्या भावना पुढची. भावित विद्वान व्यक्तीने अशा प्रकारे आचरण करावे की ज्याद्वारे इंद्रिय तृप्ती करता कर्म करणारा अज्ञानी व्यक्ती कर्म कसे करावे आणि आचरण कसे करावे हे जाणू शकेल. त्याच्या पुढची वाच. जाणू अज्ञानी शकेल मनुष्य त्याच्या. अज्ञानी मनुष्य, हे वाच. अज्ञानी मनुष्याच्या कर्मात व्यत्यय आणायचा नसला तरी कृष्ण भावनेमध्ये अल्प प्रगती केलेला मनुष्य वेदोक्त कर्मकांडावर अवलंबून न राहता प्रत्यक्ष भगवंताच्या सेवेत संलग्न होऊ शकतो. अशा भाग्यशाली मनुष्याला वैदिक कर्मकांडाचे पालन करण्याची आवश्यकता नाही. म्हणून तर हे कृष्ण भावनेमध्ये
अल्प प्रगती केलेला मनुष्य हे काय आहे? कृष्ण भावनामृताचा अभ्यास सुरू करण्यासाठी योग्य व्यक्ती आहे. कृष्ण भावनेमध्ये अल्प प्रगती केलेला मनुष्य. हम्म. आणि अभ्यास शब्द आणखी तात्पर्यात कुठं आलाय का? ते मला मराठी मधलं पुस्तकच मिळत नाहीये. कृष्ण भावनेमध्ये अल्प प्रगती केलेला मनुष्य. हम्म. ठीक. ह्याच्यावरच बघतो कम्प्युटरवर. कुठलं आहे ते त्याचं उत्तर? तर ज्यानं अल्पसा ते एकतर सांगितली त्याची योग्यता. एक मिनिट मी त्याचं आणखीन एकदा कन्फर्म करतो. हरे कृष्ण. बरोबर आहे. ते एकच इथं पात्रता तिथं दिलेली. कृष्ण भावनेमध्ये अल्प प्रगती केलेला मनुष्य. बरोबर आहे. समजलं ह्याचं उत्तर? हम्म. हं. इथे त्यांना असं सांगायचं की कृष्ण भावनेमध्ये ज्याला म्हणजे योग्य उत्तर आता इथं पुस्तकामध्ये लिहिलंय की अल्प प्रगती केलेला मनुष्य म्हणून. ते ठीक आहे, पण ह्याचं खरं उत्तर काय की ज्याला कृष्ण भावनेमध्ये थोडीशी पण श्रद्धा आहे, असा मनुष्य हे लिहिलं तरी चालते. ज्याला भक्तीवर विश्वास आहे, कृष्ण भावनेवर
विश्वास आहे असं लिहिलं तरी त्याचं सर. पण इथं पुस्तकात आहे तसंच लिह की अल्प प्रगती, कृष्ण भावनेमध्ये अल्प प्रगती केलेला मनुष्य. एकच वाक्य हा, एका द्यायचं ना वाक्यातच उत्तर. त्याचं. हा, एकच पात्रता आहे. हम्म. ठीक आहे. हम्म. निराशी निर्ममो चा अर्थ मराठीत समजावून सांगा. मोमो. लिहिले कोणी याचं उत्तर? म्हणजे लाभाच्या इच्छेरहित आणि स्वामित्वाची भावना न ठेवता. हम्म. बरोबर. शब्दार्थामध्ये आहे लाभाच्या इच्छेरहित आणि स्वामित्वाची भावना न ठेवता. निराशी हम्म. पुढचं काय? नित्य वैरिणाचा अर्थ मराठीत समजावून सांगा. नित्य हम्म. वैरिणा म्हणजे नित्य शत्रूद्वारे. इंद्रिय नित्य शत्रूद्वारे. बरोबर. पुढचं सांगा. पुढचा वाचा प्रश्न कोणी? काम विद्यमान असणारी काम 3 विद्यमान ठिकाणे कोणती? कोणती आहेत मग? इंद्रिये, मन आणि बुद्धी. आणि बुद्धी. बरोबर. बरोबर आहे. इंद्रिय, मन आणि बुद्धी या ठिकाणी काम विद्यमान आहे. हम्म. ठीक आहे. पुढचं काय? संपले ना? संपलं आता. तर मग चौथा अध्याय झाल्यावर हे. संपल्यावर मग बरोबर. बाकीचे ते आधीचे घेतले होते का आपण दुसऱ्या अध्यायाचे? दुसऱ्या अध्यायाचे इकडचे ह्या बाजूचे ना. घेतलेत वाटतं. ठीक आहे. नसतील घेतले तर सांगा, मग घेऊन टाक पुढच्या वेळेस. हो. पहिल्या अध्यायाचे तर घेतलेले आठवते. घेतले असतील हे पण पुस्तकाचे पण. आता हे तुम्हाला ह्याचं पार्श्वभूमी सांगितली होती. तर आता आपला चौथे अध्याय आपण चालू करूया. धन्यवाद तर प्रभूजी. चौथ्या अध्यायामध्ये आपण बघितलं की कसं वेगवेगळ्या प्रकारचे जे लोक आहेत हे वेगवेगळ्या प्रकारचा यज्ञ करतायत. कशासाठी करतायत तर आणि त्याच्यामधून त्यांना दिव्य ज्ञान प्राप्त होते. हे आपण 26वा श्लोक आपण पूर्ण केलेला आहे. 27व्या श्लोकामध्ये काय म्हणताय? सर्वाणी इंद्रिय कर्माणी प्राणकर्माणी चापरे आत्मसंयम योगाग्नो जुह्वती ज्ञान दीपिते. तर जे दुसऱ्या प्रकारचे लोक आहेत, इतर व्यक्ती, ते काय करतायत की मन आणि इंद्रियांच्या संयमाद्वारे आत्मसाक्षात्कार प्राप्तीसाठी ते इच्छुक आहेत. तर अशा प्रकारचे हे जे व्यक्ती आहेत, ते काय करतात, कसं यज्ञ करतात की त्या इंद्रिय आणि प्राणांच्या सर्व क्रिया आहुती रूपाने नियंत्रित मन रूपी अग्नीमध्ये अर्पण करतात. तर इंद्रिय आणि प्राण ह्याच्यानं जे काही ते करू शकत असतील, ते प्राण हलवतात ना वर योगी लोक, आणि इंद्रियाद्वारे जे काही कार्य ते करणं, तर हे सगळ्या जे क्रिया आहेत त्याची आहुती ते मन रूपी अग्नीमध्ये देतात. त्याच्याद्वारे दिव्य ज्ञानाची ते प्राप्ती करतात. तात्पर्य वाच. वाचते मी. हरे कृष्णा, दंडवत प्रणाम. तात्पर्य श्रील प्रभुपाद द्वारा श्रील प्रभुपाद की जय. या ठिकाणी पतंजली प्रणीत योग पद्धतीचा उल्लेख करण्यात आला आहे. पतंजलीच्या योग सूत्रामध्ये आत्म्याला प्रत्येक आत्मा आणि पराग आत्मा म्हणून संबोधण्यात आले आहे.
जोपर्यंत आत्मा इंद्रिय उपभोगामध्ये आसक्त आहे तोपर्यंत त्याला परागात्मा म्हणतात. पण जेव्हा आत्मा अशा इंद्रिय उपभोगापासून अनासक्त होतो तेव्हा त्याला प्रत्येगात्मा म्हटले जाते. शरीरामध्ये आत्मा हा 10 प्रकारच्या वायूंमध्ये वावरत असतो आणि त्याचा प्रत्यय श्वसन प्रक्रियेद्वारे येतो. पतंजली योगसूत्र मनुष्याला शरीरातील प्राणांच्या क्रियांचे नियमन कसे करावे याबद्दल सांगते, जेणेकरून शरीरातील सर्व प्रकारच्या प्राणांच्या क्रिया भौतिक आसक्तीतून आत्म्याचे शुद्धीकरण होण्यासाठी अनुकूल होतील. या योग पद्धतीनुसार प्रयागात्मा हेच अंतिम ध्येय आहे. हा प्रत्येगात्मा सॉरी या योग पद्धतीनुसार प्रत्येगात्मा हेच अंतिम ध्येय आहे. हा प्रत्येगात्मा भौतिक क्रियांमधून निवृत्त केलेला असतो. इंद्रिय आणि इंद्रिय विषय यांचा परस्पर संबंध येतो. उदाहरणार्थ कान श्रवण करण्यासाठी, नेत्र पाहण्यासाठी, नासिका वास घेण्यासाठी, जिव्हा चव घेण्यासाठी, हात स्पर्श करण्यासाठी आणि याप्रमाणे ही सर्व इंद्रिय आत्म्याच्या बाहेर क्रियाशील असतात. या क्रियांना प्राणवायूच्या क्रिया म्हणतात. अपान वायू अधोगामी आहे. व्यान वायू अंकुचन प्रसरणाचे कार्य करतो. समान वायू समतोलपणा राखतो. उदान वायू ऊर्ध्वगामी आहे. जेव्हा मनुष्य प्रबुद्ध होतो तेव्हा तो आत्मसाक्षात्कार प्राप्तीसाठी या सर्वांचा उपयोग करतो. धन्यवाद. तर आता हे योगी लोक हे प्राणाला हलवतात. तर प्रभुपाद म्हणतायत की ते योगाचा अभ्यास कसं करतात. हे पतंजली नावाच्या ऋषींनी योग सूत्र लिहून ठेवली. योग सूत्रांचा अभ्यास करून हे लोक काय करतात, असं ते प्राणाला हलवतात. जे तुम्ही बघितलं असेल की योगाची जर तुम्ही फोटो वगैरे बघितला असेल किंवा त्याच्या माग असे चक्र असतात बघा, गोल गोल असे, है ना. ते योगाच्या माग असं ते चक्र, ते प्राणवायू त्या चक्रापासून ते हलवतात योगी लोक. तुम्ही असं फोटोमध्ये वगैरे बघितलं असेल. तर ह्याला षटचक्र योग पण म्हणतात. तर हे 6 चक्र असतात त्याच्यामुळे त्याला षटचक्र योग असं पण नाव आहे. आणि मग तिथं म्हणतायत की हे पतंजलीनी या योग पद्धती, हे योग सूत्र आपल्याला दिलेले आहे. तर त्याच्यामध्ये या योग सूत्रामध्ये आत्म्याला त्यांनी काय म्हटलंय, 2 नावं दिली, प्रत्येगात्मा आणि परागात्मा. तर त्याचा अर्थ काय, प्रत्येगात्मा आणि परागात्मा. तर जेव्हा हा आत्मा, एखादा व्यक्ती इंद्रियोपभोगामध्ये आसक्त असतो, तो आसक्त आहे इंद्रियांना, इंद्रिय विषयामध्ये लावून त्यांचा उपभोग घेणे. इंद्रियोपभोग म्हणजे काय, इंद्रियाद्वारे उपभोग घेणे, त्याच्यामध्ये तो आसक्त आहे. तोपर्यंत त्याला काय म्हणायचं, परागात्मा. पण जेव्हा आत्मा अशा इंद्रियांपासून जो उपभोग घेतोय है ना, त्याच्यापासून तो अनासक्त होतो, आसक्ती त्याची निघून जाते, त्याला प्रत्येगात्मा अशी नाव आहेत. शरीरामध्ये आत्मा हा 10 प्रकारच्या वायूमध्ये वावरत असतो. हे वायू, तर त्याला ह्या वायूला ते योगी नियंत्रित करतात, या 10 प्रकारच्या वायू. याचा प्रत्यय श्वसन क्रियेद्वारे येतो. पतंजली योग सूत्र मनुष्याला शरीरातील प्राणांच्या क्रियांचे नियमन कसे करावे याबद्दल सांगतात, ते शिकवतात त्याच्यामध्ये, जेणेकरून शरीरातील सर्व प्रकारच्या प्राणांच्या क्रिया भौतिक आसक्तीतून आत्म्याचे शुद्धीकरण होण्यासाठी अनुकूल होते. तर असं हे प्राणाला हलवलं, 10 वायूंमध्ये जर हलवलं तर काय होतंय की ते शुद्ध होतं, प्राण शुद्ध होतो आणि आत्मा पण शुद्ध होतो. आणि मग मदत होते आत्म्याला मुक्ती करण्यासाठी. आणि कधी कधी हे जर पूर्णत्व प्राप्त केलं ह्या अष्टांग योगामध्ये, जर योग्यानं पूर्णत्व प्राप्त केलं तर तो कुठपर्यंत जाऊ शकतो, परमात्म्यापर्यंत तो जाऊ शकतो, परमात्म्याची प्राप्ती करू शकतो, जर हे असं पूर्ण योग पद्धतीमध्ये जर त्यानं पूर्णत्व प्राप्त केलं तर. पण भगवान साक्षात्कार त्याला पाहिजे असेल तर त्याला भक्तीच करावी लागते. आणि हे योगी जे पूर्णत्व प्राप्त करतं तर त्याला थोडीशी अंश मात्र तरी, थोडी तरी भक्ती, पूर्ण भक्ती नाही पण कधी भगवंतांचं एकदा नाव ऐकलं है ना, अशी थोडीशी तरी भक्ती करावी लागते. कधी भगवंतांचं दर्शन घेतलं विग्रहाचं त्यांच्या,
कोणत्या भक्ताकडून काही त्याचा संग घेतला. हं. असं थोडीशी तरी त्यांना भक्ती करावी लागते. हे अष्टांग योग्यांनी जर काहीच प्रमाणात शून्य जर ह्यांची भक्ती असेल तर त्यांना अष्टांग योगात ते पूर्णत्वच प्राप्त करत नाही, करू शकत नाही. त्यांनी जरी अष्टांग योगा चांगल्या प्रकारे जरी केला तरी ते पूर्णत्व प्राप्त करत नाही. भक्तीचा असा गुणधर्म आहे, थोडी तरी ती करावी लागते. कर्मयोगाला पण, कर्मयोगामध्ये जर पूर्णत्व प्राप्त करायचे तर थोडीशी तरी भक्ती त्यांना करावी लागते. त्यांनी काहीच भक्ती जर नाही केली तर कर्मयोगाचं पण जो फळ आहे ते त्यांना मिळतच नाही. जरी त्यांनी ते फळ मिळण्या इतकं जरी कार्य केलं, त्याच्यामध्ये तेवढे ते निपुण आहेत, पटू आहेत, तरी त्यांना त्याचं फळच मिळत नाही जोपर्यंत ते थोडीशी तरी त्यांना काहीतरी भक्ती करावी लागते, तेव्हाच त्यांना त्याचं फळ मिळतं. तर आता इथं योगी काय करतोय, प्राणाला अं, या 10 प्रकारच्या वायूंमध्ये तो फिरवतोय, त्यांचं नियमन करतोय आणि त्याच्यामुळं आत्मा शुद्ध होतोय. भौतिक आसक्तीपासून त्याची आसक्ती कमी होते आणि हे मग तो अं, अधिकाधिक परमात्म्या प्राप्तीपर्यंत जाऊ शकतो. या योग पद्धतीनुसार प्रत्येक आत्मा हेच अंतिम ध्येय आहे. त्यांचं अंतिम ध्येय काय असतं? प्रत्येक आत्मा सर्व आसक्तीतून मुक्त होणं. हम्म. हा प्रत्येक आत्मा भौतिक क्रियामधून निवृत्त झालेला असतो, मुक्त झालेला असतो. इंद्रिय आणि इंद्रिय विषय यांचा परस्पर संबंध येतो. उदाहरणार्थ, कान श्रवण करण्यासाठी, नेत्र पाहण्यासाठी, जिव्हा चव घेण्यासाठी, हात स्पर्श करण्यासाठी, याप्रमाणे ही सर्व इंद्रिये आत्म्याच्या बाहेर क्रियशील असतात. या क्रियांना प्राणवायूच्या क्रिया म्हणतात. तर हे जे इंद्रिय कार्य करतायत, तर हे कसं करतात? बाहेरून हे आपल्याला दिसतं त्यांचं कार्य. ही सर्व इंद्रिय काय आहेत? बाहेरच्या क्रिया आहेत आत्म्याच्या. है ना, मध्ये आत्मा आहे म्हणूनच ते बाहेरून असं क्रिया करतात. तर ह्या प्राणवायूच्या क्रिया आहेत. तर मग आता हे जे 10 वायू आहेत त्याच्यामध्ये हे प्राणवायू फिरतो, त्याचे नावं देतात. तर अपान वायू काय करतो? आपल्या शरीरामध्ये खाली नेण्याची जी क्रिया आहे, जसं आपण अन्न खातो, है ना, ते अन्न आता खाली खाली असं जातं. तर हे खाली नेण्याची क्रिया हे अपान वायूची असते, तो अधोगामी असतो. तर व्यान वायू अंकुचन प्रसरणाचे कार्य करतो. जे आपलं आपण कधी शरीरामध्ये अं, जे हे आहे आपले आतडे आहे ना, गळ्याचं कधी अंकुचन होतं म्हणजे असं सिकुडलं जातं आणि प्रसरण होतं म्हणजे असं फाकतं ते. है ना. तर हे जे कार्य आहे है ना, आपल्या अन्ननलिका कधी छोट्या होतात, मोठ्या होतात, प्रसरण पावतात, हे व्यान वायूचं कार्य असतं. हे दुसऱ्या प्रकारचं 10 वायू जे म्हणतायत तर त्याचे तर ते नावं सांगतायत प्रभुपाद आणि त्यांचं कार्य पण सांगतायत. ते पहिलं व्यान वायू, दुसरं हे समान वायू, तिसरं समतोल राखतो. आपण समतोल राखू शकतो, है ना. तर जो नशा केलेला व्यक्ती आहे त्याला समतोल राखणं अवघड जातं, त्याचा समान वायू जो आहे तो बिघडतो नशा केल्यामुळे. तर हे उदान वायू जो आहे चौथा, तो ऊर्ध्वगामी, वरच्या क्रिया करतो, तो वर जाणाऱ्या क्रिया आहे उदान वायूमध्ये चौथ्या प्रकार. तर 4 क्रिया इथं प्रभुपादांनी सांगितल्या. तर आचार्य सांगतात आपल्या उरलेल्या ज्या 6 क्रिया आहेत त्याबद्दल आचार्यांनी लिहिलेलं आहे. मी सांगतो त्याच्यामधून की हम्म, तर हे आपल्या छातीच्या भागामध्ये एक प्राण असतो. त्याचं नाव नाही दिलं आचार्यांच्या ह्याच्यामध्ये, भाषांतर जे आहे आचार्यांचं तर संस्कृतमध्ये लिहिले विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूरांनी. तर मी तर भाषांतरामधून वाचतोय,
पण त्याच्यामध्ये त्यांनी नाव नाही दिलं, तर ते फक्त सांगतायत की छातीच्या त्या भागामध्ये एक वायू असतो, है ना, जो आपल्याला श्वासोश्वास करण्यामध्ये मदत करतो आणि बोलण्यामध्ये मदत करतो. हा एक प्रकारचा वायू आहे. हा 5व्या प्रकारचा वायू जो छातीच्या भागामध्ये असतो. त्याचं नाव नाही दिलं. मग आपांचं दिलेलं आहे, आपण बघितलं. मग मग पुन्हा त्याच्यानंतर समान बघितलं आपण. उदाहरण बघितलं. व्यान बघितलं. 5 झाले. हम्म. तर बघा, हा, तर ह्याचं जे नाव आहे, ते 5वा जे आहे, त्या वायूचं नाव आहे प्राण. प्राण असं नाव आहे, जे छातीच्या भागात राहतो. हम्म. आणि आपल्याला श्वासोश्वास करण्यामध्ये मदत करतो. आणि 6व्या प्रकारचा जो वायू आहे, त्याचं नाव आहे नाग. तर हे नाग नावाचा जो वायू आहे, तो काय करतो की आपल्या जे ढेकर येतो ना, ढेकर देण्यासाठी जो वायू आहे, तो वायू त्याचं नाव आहे नाग नाव आहे, है ना. तो 6व्या प्रकारचा आहे. 7व्या प्रकारचा वायू कोणता आहे म्हणतायत आचार्य, की त्याचं नाव आहे कूर्म. तर आपण हे डोळे जे उघडतो, तर हे जे डोळे उघडण्यासाठी पण एक प्रकारचा वायू लागतो. तर हे जे वायू त्याचं काम करतो, डोळे उघडण्याचं बंद करण्याचं, असं डोळे मिचमिच करण्याचं जो काम करतो, त्याचं नाव आहे कूर्म. हा 7व्या प्रकारचा आहे. आणि जर आपल्याला जी शिंक येते आणि आपल्याला भूक लागते, है ना, तर त्या वायूचं जे नाव आहे, ते नाव आहे क्रूकर. क्रूकर नावाचा जो आपल्याला आहे शिंक, शिंक येते, हे 2 कार्य करतो हा वायू. शिंक येते तेव्हा पण जो वायूंची हालचाल लागते, आणि आपल्याला जी भूक लागलेली असते, त्यावेळेस पण ज्या वायूमुळे आपल्याला भूक लागते, ते पण काम हे क्रूकर नावाचा वायू करतो. मग त्याच्यानंतर एक वायूचं नाव आहे देवदत्त. हम्म. 9 नंबरचा जो वायू आहे, त्याचं नाव आहे देवदत्त. तर हा देवदत्त काय करतो,
तर आपल्याला जांभळी जे येते झोपेच्या अगोदर, हं, जांभळी देण्यासाठी जो वायू लागतो, त्या वायूचं नाव आहे देवदत्त, असं प्रकार. आणि आणि 10व्या प्रकारचा जो वायू आहे तो कोणता आहे? धनंजय, असं त्या वायूचं नाव आहे. आणि हा धनंजय नावाचा वायू काय करतो, तर पूर्ण शरीरात असतो हा वायू. आणि आपण जेव्हा मरतो, हं, मेल्यानंतर आपलं जे शरीराचं काय होते, अं, ते नष्ट होतं ना शरीर. शरीर आपलं मृत शरीर काय होतं, नष्ट होतं. तर हे जे शरीर नष्ट करण्याचं जे कार्य आहे ते कोण करतं? मृत शरीर नष्ट करण्याचं कार्य हे धनंजय नावाचा वायू करतो. असे हे 10 नावं आहेत. हं. आणि हे त्यांचे कार्य आहे, मुख्य मुख्य कार्य. आणखीन पण असतील, हे कार्य आपल्याला आचार्यांनी सांगितलेले आहे. बाकीचे पण ह्यांचे उपकार्य, छोटे छोटे कार्य पण असतील. तर आता हे जे शेवटचे 5 नावं इथं मी तुम्हाला सांगितले, हं, तर त्याच्यामध्ये ते म्हणतायत की हे जे आहे की अं, घे घेरंद संहिता म्हणून एक शास्त्र आहे. शास्त्राचं नाव आहे घेरंद संहिता. हं. हे घेरंद संहितामध्ये हे दिलेले आहेत 6व्यापासून 10वे. आणि पहिले 5 कुठे दिलेत, तर ते बहुतेक पतंजलीच्या योग सूत्रात असतील. पण इथं काही आपल्या आचार्यांनी त्याचा उल्लेख नाही केलाय. हे पहिले 5 कोणत्या शास्त्रात आहेत. बहुतेक त्या घेरंद संहितेमध्येच असतील किंवा पतंजलीच्या योगसूत्रामध्ये असतील ते. ठीक आहे ना, इथं काही सांगितलं नाहीये. त्यांच्या टीकेमध्ये तर काही नाहीये, माहिती नाही मला. तर हे सांगितलंय आचार्यांनी आपल्या, म्हणून मी सांगितलं तुम्हाला. हे विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूरांनी त्यांच्या टीकेमध्ये, या श्लोकावरच्या टीकेमध्ये हे सांगितलेले आहे नाव. ठीक आहे. मग आता पुढचं आपण जाऊया. पुढचे कोणत्या प्रकारचे लोक कोणतं यज्ञ करतायत ते बघूया. तर 28वा श्लोक आहे. द्रव्य यज्ञास तपो यज्ञ योग यज्ञास्तथा परे स्वाध्याय यज्ञान यज्ञाश्च यतयः संशित व्रताः. काय म्हणतात की काही जण कठोर व्रत धारणा करून, काही जण आपल्याकडील द्रव्याचा, आता ह्याच्यामध्ये खूप लोकांनी त्यांनी कव्हर केले. काही लोक काय करतात, कठोर व्रत करून यज्ञ करतात, हं, आणि दिव्य ज्ञान प्राप्त करतात. काही जण आपल्याकडील द्रव्यांचा यज्ञ करतात, द्रव्यांना दान देऊन. है ना. काही जण खडतर तपस्या करून, काही जण अष्टांग योग पद्धतीचे आचरण करून, किंवा काही दिव्य ज्ञानामध्ये प्रगत होण्यासाठी वेदाध्ययन करून. तर काही लोक वेदाध्ययन करून असं यज्ञ करतायत वेगवेगळ्या प्रकारचे. तात्पर्यामध्ये काय आहे, या यज्ञांचे विविध विभागांमध्ये वर्गीकरण करता येते. तर हे यज्ञ जे इथं सांगितले त्या श्लोकामध्ये आणि अगोदर, हं, तर त्यांचे वेगवेगळ्या विभागामध्ये वर्गीकरण होतं. विविध प्रकारचे दान करून काही लोक आपल्याकडील संपत्तीचा यज्ञ करतात. काही लोक काय करतात, दान देऊन यज्ञ करतात. भारतामध्ये धनाढ्य व्यापारी वर्ग किंवा राजघराण्यातील लोक विविध प्रकारच्या धर्मार्थ संस्था उघडतात. तर काही लोक आता पण तुम्ही बघू शकता, है ना. तर काही लोक काय करतात की त्यांना दान द्यायची खूप आवड असते. विशेष करून व्यापारी लोक, राजघराण्यातले लोक, ते वेगवेगळ्या संस्था काढतात, है ना. लोकांना मग धर्मशाळा काढतात, है ना. अन्नदानाचे केंद्र काढतात, धर्मशाळा, अन्नक्षेत्र, अतिथीगृह, अनाथालय लोक उघडतात, है ना. विद्यापीठ. दुसऱ्या देशातही प्रभुपाद सांगतायत की
अनेक दवाखाने आहेत, वृद्धाश्रम आहे है ना? लोकांनी अशा धर्मादाय संस्था उघडलेल्या आहेत. ज्या अन्न वाटप, गरिबांना शिक्षण, मोफत वैद्यकीय मदत देण्याच्या उद्देशाने स्थापलेले आहेत. आता पण आपण त्याचं नाव बदललंय फक्त. अशा संस्थांना आपण ते आता नाव काय ठेवलंय लोकांनी, NGO ठेवलंय असं, नॉन गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन. आणि ह्याच्या खाली लोक काय करतायत, बरचसं असं समाजकार्य करतात. गरिबांना शिक्षण देतात, मोफत वैद्यकीय सेवा त्यांना देतात. दान देण्याच्या या सर्व कार्यांना द्रव्यमय यज्ञ असे म्हणतात. ह्या सगळ्यांना काय म्हणायचं, एकच आपण त्याचा वर्ग बनवला, द्रव्यमय यज्ञ. तर काही लोक प्रगती करण्यासाठी, ब्रह्मांडातील वरच्या वरच्या लोकांमध्ये जाण्यासाठी स्वेच्छेने तपस्या करतात. चंद्रावर जाण्यासाठी चंद्रायन नावाचं एक यज्ञ करतात, चातुर्मास्य है ना. अशा वेगवेगळ्या व्रतांचे पालन करतात, चातुर्मास व्रत. तर काही लोक 4 महिने केस कापत नाही. ते तुम्ही बघितलं असेल की काही लोक चप्पल सोडून देतात है ना नवरात्रीमध्ये. तर हे सगळे जे यज्ञ आहे ना, काही ते भोजन करत नाहीत है ना, कठोर तपस्या करतात, तप करतात, जीवनातील सुखांचा ते त्याग करतात. त्यांना तपोमय यज्ञ असं हे दुसरं प्रकारचं यज्ञ. इतर असेही लोक आहेत ते पतंजली योग पद्धती, ब्रह्मज्योतीमध्ये विलीन होण्यासाठी, किंवा हठयोग किंवा अष्टांग योग, विशिष्ट सिद्धी प्राप्त करण्यासाठी इत्यादी योग पद्धतींचे ते आचरण करतात. तर हे काय योग पद्धतीचं आचरण करून यज्ञ करतात. काही लोक पवित्र तीर्थस्थळांना भेट देण्यासाठी तीर्थाटन करतात. सर्व आचरण क्रियांना योग यज्ञ, हे योग यज्ञ म्हणून यांचा एक सिद्धी प्राप्त करण्यासाठी त्यांनी केलेलं हे यज्ञ, योग यज्ञ. हे आणखीन एक चौथ्या प्रकारचे लोक आहेत. तर कोणते कोणते झाले आतापर्यंत, दान यज्ञ, तपोयज्ञ, योग यज्ञ हे झाले. आता पुढे अजून सांगतायत की अन्य लोक आहेत ते शास्त्रांचं अध्ययन करून, उपनिषदांचं हे वेगवेगळ्या ग्रंथांचं ते अध्ययन करत असतात. या सर्व क्रियांना स्वाध्याय असं म्हटलेलं आहे. तर हे लोक काय करतात, स्वाध्याय यज्ञ करतात. तर सर्व योगी निष्ठेने विविध प्रकारचे यज्ञ करतात. ते मग्न असतात, जीवनातील उन्नतावस्थेच्या शोधात असतात. उन्नत म्हणजे त्यांना जीवनामध्ये प्रगत मोठी अवस्था त्यांना प्राप्त असायला पाहिजे. पण कृष्ण भावना ही या सर्वांपासून भिन्न आहे. कृष्ण भावना, भगवंतांची भावना ही सगळ्यांपेक्षा वेगळी आहे. कारण कृष्ण भावनेमध्ये प्रत्यक्ष भगवंतांची सेवा केली जाते. तर ह्या यज्ञापेक्षा प्रभुपाद कसं सांगतात, कृष्ण भावना, भक्ती हे वेगळं आहे. तर इथं भक्तीमध्ये असं हे बाकी काही करायचं नाही, तर प्रत्यक्ष भगवंतांची सेवा करायची. वर उल्लेख केलेल्या कोणत्याही प्रकारच्या यज्ञाद्वारे कृष्ण भावनेची प्राप्ती करता येत नाही. हे सगळे जे यज्ञ आहेत त्याच्यामुळे काय होईल, तुम्हाला दिव्य ज्ञान मिळेल, पण कृष्ण भावनेची प्राप्ती होणार नाही. तर कृष्ण भावना केवळ भगवंत आणि त्यांच्या प्रामाणिक भक्तांच्या कृपेद्वारेच प्राप्त करता येते. म्हणून कृष्ण भावना ही दिव्य आहे. आपण ऐकलेलं आहे की गुरु कृष्ण प्रसादे पाय भक्ती लता बीज, असं आपण ऐकतो. तर आपल्याला ही कृष्ण भावना जी आहे, भक्ती जी आहे, तिचं बीज आपल्याला कसं प्राप्त होतं हो, तर केवळ भगवंत, गुरु आणि कृष्ण त्यांच्या कृपेमुळेच. तर इथं गुरु आणि भक्त म्हटलं म्हणजे भक्त गुरु पण काय आहे, एक भक्तच आहे. सगळ्या भक्तांचे ते प्रतिनिधी आहेत आपल्यासाठी, आणि भगवंतांचे पण ते प्रतिनिधी. तर भक्तांच्या, गुरुच्या आणि भगवंतांच्या कृपेमुळेच आपल्याला भक्ती मिळू शकते. अन्य तिथं कोणताही मार्ग नाही भक्ती प्राप्त करायची असेल तर. बाकीचे सगळे मार्ग भक्ती प्राप्त करण्याला ते मदत करू शकतात, पण ते भक्ती प्राप्त करून देत नाही. तर भक्ती ही मिळते आपल्याला गुरु आणि कृष्णाच्या कृपे मिळते. ठीक आहे, पुढचा श्लोक आपण बघूया. अपाने जुह्वति प्राणं प्राणे पानं तथा परे प्राणापान गतिरुद्ध्वा प्राणायाम परायणा अपरे नियताहारा प्राणान् प्राणेषु जुह्वति.
तर काय म्हणतायत आपण की या व्यतिरिक्त इतरही काही लोक आहेत जे समाधीस्थ राहण्याकरिता प्राणायाम पद्धतीचा अवलंब करतात. तर आणखीन पण काही लोक आहेत की ते प्राणायाम करतात योग्यांमध्ये. ते प्राणवायूची अपान वायूमध्ये आणि अपान वायूची प्राणवायूमध्ये आहुती देतात. तर हे कसं करतात आपण बघितलं, प्राण आणि अपान काय असते ते मागच्या पण 27व्या श्लोकात बघितलं. तर ते एकमेकांमध्ये आहुती देतात आणि शेवटी संपूर्ण श्वासोश्वास थांबवून समाधी अवस्थेत ते राहतात, असं यज्ञ करतात. अन्य लोक आहार नियमन करून प्राणवायूमध्ये यज्ञ म्हणून अर्पण करतात. तर आणखीन एका प्रकारचे लोक आहेत, तर ते काय करतात, आहाराला नियंत्रित करून प्राणवायूमध्ये अर्पण ते करतात. असं पण ते लोक करतात. आता इथं तात्पर्यात काय सांगतायत बघू लोक. श्वसन प्रक्रिया नियंत्रित करण्याच्या या योग पद्धतीला प्राणायाम. तर प्राणायाम म्हणजे काय आहे, त्याच्यामध्ये श्वसन प्रक्रियेवर नियंत्रण ठेवलं जातं. आणि आरंभी हठ योगामध्ये विविध आसनांद्वारे प्राणायामाचा उपयोग केला जातो. तर सुरुवातीला काय, हे हठ योग आहे म्हणजेच अष्टांग योगाचं अजून एक नाव आहे. अष्टांग योगामध्ये विविध आसनं केली जातात आणि त्या आसनांमध्ये हे प्राणायाम पण केलं जातं. या सर्व प्रक्रिया इंद्रिय संयमित करण्यासाठी. ह्यांचा उद्देश काय आहे, हे आसन प्राणायाम या सगळ्यांचा उद्देश काय आहे, आपले इंद्रिय संयमित करणं हे उद्देश आहे. आणि आता ह्याच्यामध्ये हे प्राणायाम करून ते जे योगी आहेत ते आहुती देत आहेत, ह्याचा उद्देश काय, की त्यांना दिव्य ज्ञान पाहिजे आणि आध्यात्मिक साक्षात्कारामध्ये प्रगती करण्यासाठी आहे. इंद्रिय जर संयमित झाले तर काय होणार आहे, आपल्याला अध्यात्मामध्ये त्यांची प्रगती होणार. तर ह्याच्यासाठी आहेत हे सगळ्या गोष्टी. प्राणायामामध्ये शरीरातील वायू नियंत्रित केले जातात, त्यामुळे त्यांचे मार्गक्रमण विरुद्ध दिशेने करता येते. ज्याच्यामुळे काय होईल की त्यांचं मार्गक्रमण होईल. अपान वायू अधोगमन करतो, तर आपण बघितलं अपान खाली नेतो, प्राणवायू ऊर्ध्वगमन करतो, तो वर नेतो सगळ्या गोष्टींना. प्राणायाम योगी या वायूंचे विरुद्ध दिशेने मार्गक्रमण करवितो आणि दोन्ही वायूंचे समत्व पूरक मध्ये साधतो. हे असं हे त्यांच्या प्राणायाम करण्याचे जे पद्धती आहेत ते सांगतायत बरोबर. ते कसं त्याचं समत्व साधतात, वर नेतात, खाली आणतात. तर प्राणवायू अपान वायू मध्ये अर्पण करणे, उश्वास आत घेणाऱ्या श्वासामध्ये अर्पण करणे, या क्रियेला रेचक असं म्हणतात. तर ही रेचक क्रिया आहे की जो उश्वास आहे त्याला श्वासामध्ये अर्पण करायचं, त्याला रेचक क्रिया करतात योगी लोक. जेव्हा दोन्ही वायूंचे प्रवाह पूर्णपणे थांबविले जातात, म्हणजे बाहेर सोडणारा आणि मध्ये घेणारा, हे दोन्ही जेव्हा ते थांबवतात, श्वास रोखून धरतात, त्याला कुंभक म्हणायचं. यामध्ये स्थित असल्याचे म्हटले. कुंभक योगाच्या आचरणामुळे आध्यात्मिक साक्षात्कार प्राप्तीसाठी मनुष्य आपली आयुर्मर्यादा वाढवू शकतो. असं हे जे कुंभक जर जो व्यक्ती जास्त करेल तर त्याचं आयुष्य वाढतं म्हणतात. तर बुद्धिमान योगी दुसऱ्या जीवनाची प्रतीक्षा न करता एकाच जीवनकालामध्ये पूर्णत्व प्राप्त करण्यामध्ये इच्छुक असतो. तर आयुष्य वाढवून काय करतो तो, एकाच आयुष्यात पूर्णत्व प्राप्त करायचं असं त्याची इच्छा असते. कारण कुंभक योगाच्या आचरणामुळे योगी आपले आयुष्य अनेक वर्षांनी वृद्धिंगत करतात. परंतु कृष्ण भावना भाविक मनुष्य भगवंतांच्या दिव्य प्रेममयी सेवेमध्ये नित्य स्थित असल्यामुळे त्याची इंद्रिये आपोआपच नियंत्रित होतात. आता हे सगळं जे करतायत ते कशासाठी, इंद्रिय नियंत्रित करण्यासाठी. पण भक्त कसं इंद्रिय नियंत्रित करतो, की भगवंतांची सेवा केली की त्याची इंद्रिय आपोआपच नियंत्रित होतात. त्याची इंद्रिय नेहमी भगवंतांच्या सेवेमध्ये संलग्न असल्यामुळे ती इतरत्र रत होण्याची शक्यताच नसते. सेवेमध्ये इंद्रिय असतील तर ती आपोआपच नियंत्रित होतात, दुसरीकडे ती जाणारच नाही. म्हणून जीवनाच्या अंती तो स्वाभाविकताच भगवान श्रीकृष्णाच्या दिव्य धामामध्ये प्रवेशित होतो. तर मग हे भक्ताला जे आहे ते इंद्रिय नियमन करण्याची गरजच नसते. त्यांनी जर आपल्या इंद्रियांना नियंत्रित केलं भगवंतांच्या सेवेत लावून, तर इंद्रिय आपोआपच ती नियंत्रित होतात आणि मग त्याच्यामुळं काय होतं की तो भगवंतांच्या धामात जाऊ शकतो. तर ते त्याच्यामुळं भक्त जो आहे दीर्घायुषी होण्याचा प्रयत्नच करत नाही. भगवद्गीतेत सांगितल्याप्रमाणे
तो तत्काळ मुक्तीच्या स्तरापर्यंत उन्नत होतो. तो भगवंत काय म्हणतात, मांचय्य अव्यभिचारेण. तर मांच, जो माझ्या भक्तीमध्ये अव्यभिचारी भक्ती योगेन, जो भक्तीमध्ये लागलेला आहे अव्यभिचारी, म्हणजे भगवंतांना सोडून आहे ना, तो कुणाची भक्ती करत नाही. म्हणजे एका पतिव्रता स्त्री हे, सारखं. व्यभिचारी म्हणजे काय, तर करणारा व्यक्ती है ना, जो व्यभिचार करणाऱ्या व्यक्तीसारखं नाही, तर अव्यभिचारेनं असं म्हटलं. म्हणजे एका जे हे अं, एक पतिव्रता जे असतात है ना, ते काय आहेत, अव्यभिचारी आहेत, है ना. ते काय असतात की अं, व्यभिचार करणं म्हणजे काय, तर खूप जणांसोबत संबंध ठेवून. तर असं न करता केवळ भगवंतांशीच ते संबंध ठेवतात. कृष्णाला सोडून ते अन्य कुणाची भक्ती ते करत नाही. सगुणान समती एतान ब्रह्मभूयाय कल्पते. तर तर असा व्यक्ती स है ना, तर तो लगेच काय होतो, ह्या तीन गुणाच्या वर जातो आणि ब्रह्मभूयाय कल्पते, या तीन गुणामधून तो मुक्त होऊन ब्रह्मन स्तरावर तो स्थापित होतो. तर ते इथं भाषांतर पण दिलेलं आहे. ते काय म्हणतात, भगवंतांच्या विशुद्ध भक्तिपूर्ण सेवेमध्ये संलग्न होतो, तो प्रकृतीच्या गुणांच्या पलीकडे जातो, तत्काळ ब्रह्मस्तरापर्यंत उन्नत होतो. कृष्ण भावना भावित मनुष्य दिव्य स्तरापासूनच प्रारंभ करतो. तर सुरुवातीलाच मनुष्य तत्काळ असं म्हटलेलं आहे. जसं त्यानं भक्ती योगाचा अभ्यास सुरू केला, तसंच त्याला काय होतं, तो दिव्य स्तरावर जातो आणि नित्य त्याच भावनेमध्ये स्थित राहतो आणि तिथंच तो स्थित राहतो. म्हणून त्या स्तरापासून त्याचे पतन होण्याची शक्यता नसते. शेवटी तो भगवत धामात प्रवेश करतो. त्यामुळं भक्तांचं काय, जर त्यानं अविचारी भक्ती केली तर त्याचं पतन होणार नाही, तो भगवंत धामात जाणार. त्याच्यामुळे सांगतात की त्याला काय आयुष्य वगैरे वाढवून घ्यायची गरज नाही. जेवढे दिवस भगवंत इथं ठेवतील त्याला, तो इथं राहतो आणि त्याची इच्छा असते की नेहमी भगवंतांच्या सेवेत राहायचं. भगवंतांना अर्पण केलेले अन्न किंवा कृष्ण प्रसाद ग्रहण केल्याने आहार नियमन आपोआपच होते. तर हे कसं होतं इंद्रिय नियमन, तर केवळ कृष्णाचा प्रसाद खायला तर आहार नियमन बरोबरच होतं. इंद्रिय निग्रह करण्यासाठी आहार नियमन अत्यंत सहाय्यकारक ठरते. तर इंद्रिय जर तुम्हाला नियंत्रित ठेवायचे तर पहिल्यांदा आहार तुम्हाला नियंत्रित करावा लागेल. इंद्रिय संयम केल्याविना भौतिक जंजाळातून मुक्त होण्याची शक्यता नाही. आणि जोपर्यंत इंद्रिय संयमित होत नाही, तोपर्यंत आपण भौतिक जंजाळातून मुक्त होत नाही. तर अशा प्रकारची ही वेगवेगळी यज्ञ इथं भगवंतांनी सांगितलेली आहेत, जे की लोक इंद्रिय तृप्ती सॉरी जे की लोक कशासाठी करतात, भगवंतांचं दिव्य ज्ञान प्राप्त करण्यासाठी अशा प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे लोक हे वेगवेगळ्या प्रकारची यज्ञ करून हे भगवंतांबद्दलचं दिव्य ज्ञान ते प्राप्त करतात. बरोबर. तर मग आता पुढच्या श्लोकात राहतात, इथं सांगतायत की आता 30व्या श्लोकामध्ये ते आतापर्यंत जे यज्ञ सांगितले, तर ह्या सगळ्या यज्ञांचा उद्देश काय आहे ते या 30व्या श्लोकात सांगतायत. तर 30वा श्लोक असा आहे, सर्वे अपि एते यज्ञविदो यज्ञ शपित कल्मषा. सर्वे अपि एते यज्ञविदो यज्ञ शपित कल्मषा यज्ञशिष्टामृतभुजो यान्ति ब्रह्म सनातनम. तर यज्ञाचे प्रयोजन उत्तम रीतीने जाणणार. प्रयोजन म्हणजे काय, तर उद्देश. तर यज्ञाचा उद्देश जो उत्तम रीतीने जाणतो, हे सर्व यज्ञकर्ते पाप कर्मातून मुक्त होतात. तर जे लोक यज्ञाचा उद्देश जाणून यज्ञ करतात,
ते काय होतात, पापकर्मातून लगेच मुक्त होतात आणि यज्ञाच्या अवशिष्ट रूपी अमृताची चव घेतल्यामुळे ते सनातन ब्रह्मस्तराची प्राप्ती करतात. आणि असं हे यज्ञाचं जे फळ आहे ते त्याचं अवशिष्ट त्यांनी ग्रहण केलंय भगवंतांना अर्पण करून जे काही शिल्लक राहिले त्याच्यामुळं हे अमृतासारखं आहे असं म्हणतात ते. भगवंतांचं जे उच्छिष्ट आहे भगवंतांना अर्पण करून जे यज्ञामधून घेतलेलं आहे तर ते अमृत आहे आणि त्याची चव घेतल्यामुळं त्यांना काय होतं, ब्रह्मस्तर ब्रह्मण स्तरावर ते जातात असे योगी. ह्यांच्याबद्दल म्हणतात की विविध प्रकारच्या यज्ञांच्या पूर्वोक्त वर्णनावरून द्रव्य यज्ञ, वेदाध्ययन, ज्ञान यज्ञ, योग यज्ञ कडून येते की इंद्रिय संयम करणे हाच या सर्वांचा मूळ उद्देश आहे. तर हे उद्देश काय आहे, सगळ्या जे यज्ञ आहेत त्यांचा इंद्रियांना संयमित करणे. इंद्रिय तृप्तीमुळेच मनुष्य भौतिक अस्तित्वातून गुंतून राहतो. आपल्या सगळ्यांनी मध्ये जी इंद्रिय तृप्ती करण्याची जी इच्छा आहे त्याच्यामुळेच आपण ह्या भौतिक जगतात अडकून आहोत आतापर्यंत. जेव्हा आपण हे इंद्रिय तृप्ती करण्याच्या इच्छेपासून आपण मुक्त होऊ तेव्हा लगेच आपण ह्या भौतिक अस्तित्वातून पण आपण सुटू. भौतिक जंजाळातून आपली लगेच मुक्ती होईल. म्हणून जोपर्यंत इंद्रिय तृप्ती विरहित स्तरावर स्थित होत नाही तोपर्यंत आपण या इंद्रिय तृप्तीला सोडत नाही. तर तोपर्यंत आपल्याला काय सच्चिदानंद स्तरापर्यंत उन्नत होऊ शकत नाही. सच्चिदानंद किंवा ब्रह्मन स्तरापर्यंत आपण प्रगती करू शकत नाही. हा स्तर म्हणजे सनातन किंवा ब्रह्मस्तर होय. हा स्तर कोणता आहे, तर ब्रह्मनचा स्तर, ब्रह्माचा जो स्तर आहे तो स्तर. आणि हा सनातन असतो. ब्रह्मन जे आहे ते काय आहे, ब्रह्मन भगवंतांच्या शरीराचा काय आहे, ब्रह्मन म्हणजे ब्रह्म म्हणजे काय आहे माहितीये, सांगता आलं पाहिजे तुम्हाला. ब्रह्मन म्हणजे काय, भगवंतांच्या शरीराचा प्रकाश आहे. हं. तर भगवंत शाश्वत आहे त्याच्यामुळे काय आहे हो, भगवंतांच्या शरीराचा हा प्रकाश पण शाश्वत आहे. त्याच्यामुळे ते म्हणतायत की हा ब्रह्मस्तर काय आहे, शाश्वत आहे. वर सांगण्यात आलेल्या सर्व यज्ञ मनुष्याला भौतिक जीवनाच्या पापकर्मातून शुद्ध होण्यास सहाय्यक होतात. हे जे सगळे जे यज्ञ आतापर्यंत सांगितले 24व्यापासून 29व्यापर्यंत या 6 श्लोकांमध्ये जे यज्ञ सांगितले ते काय आहेत, पाप कर्मातून मुक्ती करतात. जीवनातील या प्रगतीमुळे मनुष्य जीवनात ऐश्वर्यवान आणि आनंदी होतो. ह्याच्यामुळं व्यक्तीला सुख पण प्राप्त होतं यज्ञ केल्यामुळं. इतकेच नव्हे तर अंतसमयी निर्विशेष ब्रह्मज्योतीमध्ये विलीन होऊन किंवा भगवान श्रीकृष्णांचे सान्निध्य प्राप्त करून तो शाश्वत भगवंतामध्ये प्रवेश करतो. कधी कधी जर त्यानं आणखीनच प्रगती केली असे यज्ञ करून तो काय, तर तो विलीन पण होतो ब्रह्मज्योतीमध्ये आणि त्याला किंवा भगवंतांचं सान्निध्य पण प्राप्त होतं भगवत धामामध्ये या यज्ञांमुळे. असं हे या यज्ञाबद्दल आहे, त्यांच्यामध्ये मिळणाऱ्या दिव्य ज्ञानामध्ये आहे. तर आता इथं 31व्या श्लोकामध्ये सांगतायत की हे यज्ञ हे महत्वाचे आहेत. तर हे कुरुश्रेष्ठा, यज्ञ केल्याविना मनुष्य या लोकामध्ये किंवा या जीवनामध्ये कधीच सुखप्राप्ती करू शकत नाही. तर पुढील जीवनाबद्दल काय सांगावे, तर यज्ञ हे महत्वाचं आहे. यज्ञाबद्दल तर च्या जीवनामध्ये वाचू का प्रभूजी? नाही नाही, इथं सांगतायत की भाषांतर आपण बघतोय की यज्ञ केल्याविना मनुष्याचे या लोकामध्ये किंवा या जीवनामध्ये कधीच सुखप्राप्ती करू शकत नाही. तर आपण जर यज्ञ केलं नाही तर सोपं सांगतायत की आपल्याला या जीवनामध्ये कधीच सुख मिळणार नाही. तर यज्ञामुळेच आपल्याला सुख मिळतं असं सांगितलं भगवंतांनी. त्याच्यामुळं हे यज्ञ करणं आवश्यक आहे. विशेष करून जर दिव्य ज्ञान प्राप्त करायचे तर त्यावेळेस आपल्याला हे यज्ञ केले पाहिजेत असं सांगतात.
तर तात्पर्यात काय सांगतायत प्रभुपाद, की मनुष्य कोणत्याही प्रकारच्या भौतिक जीवनामध्ये असला तरी निश्चितपणे त्याला आपल्या वास्तविक स्वरूपाचे अज्ञान असते. तर मनुष्याला जेव्हा तो भौतिक जीवनामध्ये आहे तेव्हा माहिती नसते की तो कोण आहे. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर भौतिक जगातील अस्तित्व म्हणजे आपल्या पापमय जीवनाच्या कर्मफलांचा परिणाम आहे. आपल्याला आपण ज्या अगोदर पाप केलंय त्याच्यामुळेच आपल्याला इथं भौतिक जगतात जन्म मिळालेला आहे. पापमय जीवनास अज्ञान, आपण का पाप करतो हे आणखीन विषय येईल भक्तिरसामृत सिंधूमध्ये. हे ग्रंथ आपण जेव्हा वाचू तर तेव्हा आपल्याला लक्षात येईल की पाप आपण का करतो, अज्ञानामुळेच आपण पाप करतो. तर पापमय जीवन हे मनुष्याचे भौतिक अस्तित्व भौतिक अस्तित्व लांबविण्यास कारणीभूत आहे. कशामुळे आपलं भौतिक अस्तित्व इथं आपण लांबवतोय, कारण आपण पाप करतोय आणि त्या पापामुळे आणखीन जन्म घ्यावा लागतो. जन्म घेतलं की अजून पाप करतो, मग पुन्हा पुढचा आणखीन जन्म घेतो. तर त्याच्यामुळे आपलं इथंच काय होतंय, आपला कालावधी इथं लांबतोय या भौतिक जगात. या जंजाळातून बाहेर पडण्यासाठी मनुष्य जीवन हाच एकमेव सुटकेचा मार्ग आहे. मग मनुष्य जीवनाच एक महत्वाचं आहे इथं. म्हणून वेद हे आपापल्या या जंजाळातून सुटण्यासाठी धर्म, अर्थ, काम आणि सरते शेवटी या दुःखमय अवस्थेतून पूर्णपणे बाहेर पडण्याचा मार्ग निर्देशित करतात. वेद आपल्याला हळूहळू कसं या भौतिक जगतातून बाहेर यायचं, धर्म, अर्थ, काम, मोक्ष असा मार्ग सांगतात. या दुःखातून कसं बाहेर यायचं, भौतिक जीवनातून कसं बाहेर यायचं, असा एक मार्ग वेदांमध्ये आपल्याला कळतो. धर्माच्या मार्गामुळे किंवा वर सांगितलेल्या विविध प्रकारच्या यज्ञामुळेच आपोआपच आपल्या आर्थिक समस्या सुटतात. धर्माचं जर आचरण केलं तर आपल्याला पैसे मिळतात त्याच्यातून आणि आपल्या आर्थिक समस्या सुटतात आपोआपच. यज्ञ केल्यामुळे जरी तथाकथित लोकसंख्या वाढ झाली असली तरी आपण पुरेशा प्रमाणात अन्न, दूध इत्यादी प्राप्त करू शकतो. यज्ञ केल्यामुळं लोक म्हणतात की लोकसंख्या वगैरे वाढली, पण लोकसंख्या जरी वाढली तरी आपल्या गरजा पूर्ण होतील, आपल्याला जे अन्न लागणार आहे ते आपल्याला मिळेल. जर ते यज्ञाद्वारे अं, वाढलेली लोकसंख्या असेल तर. यज्ञाद्वारे वाढलेली लोकसंख्या नसेल तर मग त्यांना त्रास होईल. याप्रमाणे शारीरिक गरजा जेव्हा पूर्णपणे भागतात तेव्हा स्वाभाविकपणेच पुढची पायरी म्हणजे इंद्रिय तृप्ती करणे होय. तर जेव्हा आपल्याला जे गरीब लोक इंद्रिय तृप्ती करू शकतात का हो? नाही करू शकत. कारण त्यांना काय असतं, त्यांच्या खाण्यापिण्यामध्येच त्यांना त्या जे प्राथमिक गरजा आहेत त्याच नाही पुरवल्या जात. तर श्रीमंत लोकच इंद्रिय तृप्ती करू शकतात, ज्यांना त्यांच्या भौतिक गरजा पूर्णपणे भागलेल्या आहेत. अशीच लोक इंद्रिय तृप्ती करू शकतात. तर तेच सांगतायत की ज्यांच्या प्राथमिक शारीरिक गरजाच पूर्ण नाही झाल्या तर ते कशी इंद्रिय तृप्ती करू शकतात. म्हणून वेदांनी इंद्रिय तृप्ती नियमनासाठी पवित्र विवाह बंधनांची व्यवस्था केली आहे. वेदांमध्ये आपल्याला सांगितलंय की तुम्हाला इंद्रिय तृप्तीचं नियमन करायचंय तर तुम्ही वेगवेगळे धार्मिक त्याच्यासाठी धर्माचं आचरण करा, वेगवेगळे संस्कार करा. तर त्याच्यामुळे इंद्रिय नियमन करण्यासाठी एक विधी सांगितलाय की तुम्ही विवाह करा. यामुळे काय होतं, मनुष्य क्रमाक्रमाने भौतिक बंधनातून मुक्त होण्याप्रत उन्मुक्त होतो. असं नियमन केल्यामुळं काय होतं, हळूहळू त्याची प्रगती होते. आणि मग मुक्त जीवनाची जी परमोच्च परिपूर्णता आहे ते काय आहे, भगवंतांचा संग प्राप्त होणे, भगवंतांच्या धामामध्ये जाणे. पूर्वीच सांगितल्याप्रमाणे यज्ञ केल्यामुळे सिद्धी प्राप्त होते. म्हणून जर मनुष्य वेदानुसार यज्ञ करण्यास इच्छुक नसेल तर तो या जीवनामध्ये सुखाची अपेक्षा करू शकेल, कशी करू शकेल. म्हणजे जर त्यांनी यज्ञ केले नाहीत एखाद्या व्यक्तीने तर त्याला सुख मिळणार नाही. आणि मग अन्य लोकांवरील अन्य शरीराविषयी काय बोला, आपल्या या भौतिक जगातच सुख नाही मिळणार तर अन्य लोकांवर, इतर ग्रहांवर आणि दुसऱ्या शरीरांमध्ये काय सांगायचं. विविध स्वर्ग लोकांमध्ये विविध प्रकारची सुखे उपलब्ध असतात. या सर्व ठिकाणी विविध प्रकारचे यज्ञ करणाऱ्या मनुष्यासाठी अमर्याद सुख उपलब्ध असते.
परंतु एखाद्या मनुष्यास प्राप्य असे परमोच्च सुख म्हणजे कृष्ण भावनेद्वारे अधिक आध्यात्मिक लोकांमध्ये प्रवेश करणे होय. तर आपण वेगवेगळे आपल्याला माहितीये की जसं जसं आपण वर जाऊ, पृथ्वीपासून वर जाऊ, स्वर्गाकडे जाऊ, तसं तिथं आपलं सुख या लोकांमध्ये वाढत जातं. स्वर्गामध्ये पण खूप सुख असतं. पण सगळ्यात मोठं सुख कुठे आहे? भक्तीद्वारे आहे आणि भगवंतांच्या धामामध्ये आहे. म्हणून कृष्ण भावना भावित जीवन हेच भौतिक जीवनाच्या सर्व समस्यांचे समाधान. त्यामुळे ह्या सगळ्या भौतिक गोष्टीतून आपल्याला सुटायचंय तर आपल्याला भक्तीच केली पाहिजे, कृष्ण भावनाच जागृत केली पाहिजे, कारण त्याच्यामध्येच काय आहे? सर्वात मोठं सुख आहे. भक्तीपेक्षा आणखीन कशामध्ये जास्त मोठं सुख नाही. तर मग आता सगळ्या वेदांचा उद्देश जर एकच आहे, काय आहे? सॉरी, सगळ्या वेदांचा सगळ्या यज्ञांचा उद्देश एकच आहे. काय सांगितला यज्ञांचा उद्देश? भक्ती काय? करणे. नाही, भक्ती करणे. मग त्याच्या अगोदर काय आहे? सगळे यज्ञ यज्ञ सगळ्या यज्ञांचा उद्देश काय आहे? इंद्रिय संयमन करणे. हा, इंद्रिय संयमन करणं, बरोबर. आणि मग इंद्रिय संयमन करून मग ते भक्तीत मदत करणं, है ना, आपण तुम्ही जे सांगितलं. तर मग आता उद्देश तर एकच आहे की इंद्रिय संयमित करायचे सगळ्या यज्ञाद्वारे. एवढे यज्ञ बनवायची गरज काय होती? व मग एकच यज्ञ ठेवता आला असतं ना भगवंताला. एकच उद्देश आहे यज्ञाचा, एकच यज्ञ ठेवायचं, त्याच्यातून शेवटी तर इंद्रिय संयमनच करायचंय ना. एवढे का ठेवले मग? एवढ्या प्रकारचे यज्ञ का ठेवले? है ना, ते आता ह्या 32व्या श्लोकात सांगतोय. एवढ्या प्रकारचे यज्ञ ठेवायची काय गरज होती? काय म्हणताय त्याच्यात बघू. एवं बहुविधा यज्ञा वितता ब्रह्मणो मुखे कर्मजान विद्धि तान सर्वान नैव ज्ञात्वा विमोक्षसे. काय म्हणतात त्याच्यात? हे सर्व जे विविध प्रकारचे जे यज्ञ आहेत ते वेदांनी त्याला संमती दिली आहे, हे वेदामध्ये आहेत, वेदसंमत आहे. आणि ते सर्व विविध प्रकारच्या कर्मापासून उत्पन्न झाले आहेत. याप्रमाणे त्यांना जाणल्यावर तू मुक्त होशील. हं. तर काय आहे इथं? जे जीव आहे ते काय करतो? वेगवेगळ्या प्रकारचे कर्म करायचे. म्हणजे जीवांचे पण खूप प्रकार आहेत, है ना. त्यांना पण काय करायचंय? हे विविध प्रकारचे जे यज्ञ आहेत ते वेदांमध्ये भगवंतांना सांगितले. कारण हे जीव पण काही एकसारखे नाहीयेत ना, ते पण वेगवेगळे आहेत. हे जीव काही एकसारखे कार्य करत नाही. आता कुणाला अभ्यास करावा वाटत नाही, मग त्यानं कसं अध्ययन यज्ञ करणार? है ना. वेदांचं अध्ययन करणं हे की यज्ञ आहे, है ना. आता कुणाला दान द्यायला आवडत नाही, तर मग त्यानं कसं दान यज्ञ करणार? है ना. सगळ्यांच्या आवडी वेगवेगळ्या आहेत इथं जीवाच्या, सगळ्यांना वेगवेगळं कार्य करावं लागतं. तर त्यांच्यासाठी हे वेगवेगळे यज्ञ बनवलेले आहेत, त्यांच्या प्रत्येकाच्या हे आवडीनुसार. म्हणजे कुठंतरी व्हरायटी दिलेली आहे, है ना. आपल्या घरामध्ये पण सगळ्यांना एकच आवडत नसतं, तसं म्हणून आपण वेगवेगळे भोग बनवून भगवंतांना दाखवून असं वेगवेगळा प्रसाद बनवतो. तसंच हे वेगवेगळे यज्ञ बनवलेले आहेत, कारण हे वेगवेगळे जीवात्मे जे आहेत ते हे वेगवेगळ्या यज्ञांचा अभ्यास करतील. ते विविध प्रकारचे अं, अं, ते कर्मामध्ये त्यांना रुची आहे जीवात्म्यांना. ठीक आहे. पुढं काय म्हणतायत तात्पर्यात? वर वर्णन केल्याप्रमाणे वेदांमध्ये निरनिराळ्या प्रकारचे सर्वजण कर्म करणाऱ्यांना अनुरूप असे विविध प्रकारचे यज्ञ सांगण्यात आले आहेत. त्याचं कारण काय आहे? की लोक काय आहेत? विविध प्रकारचे कर्म करतात, निरनिराळ्या प्रकार. त्याच्यामुळे निरनिराळ्या प्रकारचे यज्ञ सांगितले. देहात्म बुद्धीमध्ये पूर्णपणे रत झाल्यामुळे या यज्ञाचे आयोजन अशा रीतीने करण्यात आले आहे. तर जे लोक देहात्म बुद्धीमध्ये आहेत त्यांनी ज्या प्रकारच्या कर्मामध्ये आहेत ते सोडून त्यांना काहीच करायची इच्छा नसते. है. तर जसं जे शिक्षक आहेत मोठे मोठे, जे त्यांनी PhD वगैरे प्राप्त केले, तर त्यांना अभ्यासच करावा लागतो. मग त्यांच्यासाठी मग अध्ययन यज्ञ असं बनवलं. असं ज्यामुळे मनुष्य आपले शरीर, मन किंवा बुद्धीद्वारे यज्ञ करू शकेल. है ना. तर प्रत्येकाचं शरीर, मन आणि बुद्धी हे वेगळं आहे, है ना. त्याच्यामुळे त्यांना वेगळ्या प्रकारचं कार्य करायची इच्छा आहे. त्याच्यामुळे त्यांना वेगळ्या प्रकारचं यज्ञ बनवलेलं आहे.
परंतु या सर्वांचा अंतिम उद्देश काय आहे की या शरीरातून मुक्त होणं, इंद्रियांचं नियमन करून शरीरातून मुक्त होऊन भगवंतांची भक्ती करणं. हे सगळ्यांचा उद्देश समान आहे. तर मग आता इथं भगवंतांनी सांगितलं की अशी गरज का भासली. तर आता मग ते यज्ञ जे सांगितले त्यांनी, वेगवेगळ्या प्रकारचे यज्ञ, अं, तर मग हे यज्ञ करताना ते आपली त्या यज्ञ करणाऱ्या व्यक्तीची चेतना काय असली पाहिजे त्याच्याबद्दल पुढचं सांगते. काय म्हणतायत पुढं, श्रेयान द्रव्यम श्रेयान द्रव्यमयात यज्ञात ज्ञान यज्ञ परंतप सर्वं कर्म अखिलम पार्थ ज्ञाने परिसमाप्यते. हे परंतप, केवळ द्रव्य यज्ञापेक्षा ज्ञान यज्ञ श्रेष्ठ आहे. अंततः हे पार्था, सर्व कर्मयज्ञांचे पर्यवसन दिव्य ज्ञान यज्ञामध्ये होते. हे जे सगळे आहेत, तर त्याच्यामध्ये म्हणतायत की द्रव्य यज्ञापेक्षा ज्ञान यज्ञ श्रेष्ठ आहे. पण हे शेवटी काय आहे, शेवटी काय होणार आहे की हे सर्व जे कर्म यज्ञ आहेत आणि हे जे यज्ञ आहेत त्यांचं पर्यवसान, तर हे ह्याच्यामधून काय मिळणार आहे, दिव्य ज्ञानच आपल्याला मिळणार आहे सर्व यज्ञांमधून. तर तात्पर्य, तर परिपूर्ण ज्ञानावस्थेची प्राप्ती करणे, त्यानंतर सांसारिक दुःखातून मुक्तता प्राप्त करणे, अंती भगवंतांच्या दिव्य प्रेममयी सेवेमध्ये रममान होणे, हा वेदांचा मुख्य उद्देश आहे. हे सगळे यज्ञ वेद कशासाठी सांगितले, की दिव्य ज्ञान प्राप्त करायचं म्हणजे दुःखातून मुक्ती होते आणि पुन्हा भक्ती करायची, हेच उद्देश आहे. तरीही या सर्व विविध यज्ञ कर्मांविषयी एक रहस्य आहे आणि मनुष्याने हे रहस्य जाणणे आवश्यक आहे. तर एक ह्याच्यामध्ये रहस्य आहे. काय आहे ते रहस्य, यज्ञकर्त्यांच्या विशिष्ट श्रद्धेनुसार यज्ञ कधी कधी विविध प्रकारची रूपे धारण करतात. है ना. तर ते यज्ञ करणारे जे लोक आहेत, यज्ञ करते, तर त्यांची श्रद्धा वेगवेगळी आहे, त्यांना वेगवेगळ्या गोष्टी आवडतात, त्याच्यामुळे विविध प्रकारची रूपं आहेत ही यज्ञाची. जेव्हा मनुष्याची श्रद्धा दिव्य ज्ञानाने युक्त होते तेव्हा त्या यज्ञकर्त्याला अशा दिव्य ज्ञानाशिवाय केवळ द्रव्यांचा यज्ञ करणाऱ्या यज्ञकर्त्यापेक्षा अधिक प्रगत समजले पाहिजे. आणि असं म्हणतात की आता जरी हे वेगवेगळ्या प्रकारचे यज्ञ असतील तर ह्याच्यामध्ये द्रव्य यज्ञापेक्षा काय आहे, ज्ञान यज्ञ श्रेष्ठ आहे. कारण काय आहे, कारण ज्ञान प्राप्ती झाल्या विना यज्ञ हे भौतिक स्तरावरच, कारण ज्ञान हे नेहमीच श्रेष्ठ असतं, नाहीतर मग गोष्टी भौतिक स्तरावर राहतात. त्यापासून कोणतीही आध्यात्मिक लाभ प्राप्ती होत नाही. तर हे जोपर्यंत ज्ञानाच्या स्तरापर्यंत आपण येणार नाही तोपर्यंत काय आहे, आपल्याला आध्यात्मिक लाभ मिळणार. म्हणजे इथं काय, तर ते यज्ञ आपण का करतोय हे ज्ञान आपल्याला माहित पाहिजे. हे ज्ञान जर नसेल, आपण फक्त भौतिक दृष्टीनं ते यज्ञ केलं, पण ते आपण यज्ञ का करतोय ह्याच ज्ञान जर नसेल एखाद्या व्यक्तीला, तर काय होतं त्याच्यातून काही त्याला लाभ प्राप्त होणार नाही. वास्तविक ज्ञानाची परिणिती दिव्य ज्ञानाच्या अत्युच्च स्तरामध्ये म्हणजेच कृष्ण भावनेमध्ये होते. तर वास्तविक खरं जे ज्ञान आहे ते काय आहे, कशामध्ये त्याचं रूपांतर होतं, भक्तीमध्ये, कृष्ण भावनेमध्ये. उन्नत दिव्य ज्ञान प्राप्तीविना यज्ञ म्हणजे केवळ भौतिक कर्मच होत. असं जर ज्ञान नसेल, आपण यज्ञ करतोय आणि त्याच्या मागचं जर आपल्याला ज्ञान माहिती नाही, कारण माहिती नाही की का आपण यज्ञ करतोय, हे कारण जर माहिती नसेल तर काय होतं, ते एक भौतिक कार्यच राहतं आणि ते आध्यात्मिक स्तरावर जातच नाही. तर हे जे चेतनेमधील भिन्नता आहे है ना, तर त्याच्यामुळं काय होतं, कधी कधी जे सकाम कर्म आहेत त्यांना कर्मकांड म्हटलं जातं, तर कधी कधी त्यांना ज्ञानकांड, जे सत्य शोधार्थ, सत्याच्या शोधात आहेत असं ते ज्ञानकांड. ज्या यज्ञांचा शेवट ज्ञान प्राप्तीत होतो तो यज्ञ अधिक श्रेष्ठ आहे.
तर मग ज्या यज्ञामुळं आपल्याला माहिती आहे की त्याचा उद्देश दिव्य ज्ञान प्राप्त करण्यासाठी आपण ते यज्ञ करतोय, तेव्हाच ते काय आहे, खरं यज्ञ आहे. तर आता या श्लोकामध्ये भगवंतांनी सांगितलं की आपण जे यज्ञ करतोय त्याच्यामध्ये आपल्याला माहिती पाहिजे बाबा ते यज्ञ आपण का करतोय. तर दिव्य ज्ञान प्राप्त करण्यासाठी ते आपण यज्ञ करतो, असं यज्ञ केलं पाहिजे. तर हे यज्ञामुळे आपल्याला दिव्य ज्ञानाची प्राप्ती होते. तर ते एक त्यांनी सांगितलं. आता ही प्राप्ती आणखीन कशा कशामुळे होते, दिव्य ज्ञानाची प्राप्ती आणखीन कशी कशी करायची. एक तर भगवंतांनी सांगितलं की यज्ञामुळे अशी प्राप्ती होते. आणखीन काय काय पद्धती आहेत की ज्याच्याने आपण दिव्य ज्ञान प्राप्त करू शकतो. आणखीन काय काय पद्धती आहेत ज्याच्यामुळे आपण दिव्य ज्ञान प्राप्त करू शकतो. आता आणखीन पद्धती सांगतायत. आता पुढच्या श्लोकामध्ये ते एक पद्धत सांगतात ज्याच्यामुळे आपल्याला दिव्य ज्ञानाची प्राप्ती होऊ शकते. तर काय आहे, तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनस्तत्वदर्शिनः. तर काय म्हणतात की आध्यात्मिक गुरूंकडे जाऊन, तर आध्यात्मिक गुरु जर आपण स्वीकार केले तर आपल्याला काय होणार आहे, दिव्य ज्ञानाची प्राप्ती होणार आहे. तर आपण आध्यात्मिक गुरूंकडे जाऊन जर आपण काय केलं, तत्व जाणण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला दिव्य ज्ञान प्राप्त होईल. नम्रपणे त्यांना प्रश्न विचारले, त्यांची सेवा केली, तर असे हे जे आत्मसाक्षात्कारी आपले गुरु आहेत, व्यक्ती आहेत, ते आपल्याला ज्ञान प्रदान करू शकतात कारण त्यांनी तत्व जाणले आहे. ते का ज्ञान प्रदान करू शकतात, कारण त्यांना माहिती आहे ते ज्ञान, ते तत्व रूपामध्ये त्यांनी जाणलेलं आहे. त्याच्यामुळे हे ज्ञान ते आपल्याला प्रदान करू शकतात. तात्पर्य तर इथे काय म्हणतात की आत्मसाक्षात्काराचा मार्ग निसंशय कठीण आहे. तर अवघड मार्ग आहे हा भक्तीचा, अध्यात्माचा, आत्मसाक्षात्काराचा. म्हणून भगवंत आपल्याला त्यापासून प्रारंभ होणाऱ्या गुरु शिष्य परंपरेतील प्रमाणित आध्यात्मिक गुरूंना शरण जाण्याचा सल्ला देतात. तर आपल्याला गुरु असतील तर ते आपल्याला मार्ग दाखवतील आणि मग हा अवघड मार्ग आपल्यासाठी सोपा होईल, गुरु शिष्य परंपरेच्या मार्गाने. तर गुरु शिष्य परंपरेच्या या तत्वाचे पालन केल्याशिवाय कोणीही प्रमाणित आध्यात्मिक गुरु बनू शकत नाही. तर एखाद्याला गुरु बनायचे तर त्याला अगोदर गुरु शिष्य परंपरेचं पालन करावे लागेल, मगच तो गुरु बनेल. भगवंत हे आध्यात्मिक गुरु आहेत आणि पहिले गुरु कोण आहेत ह्या जगामध्ये, तर भगवंतच आहेत स्वतः. आणि गुरु शिष्य परंपरेतील व्यक्ती हा भगवंतांचा संदेश आपल्या शिष्याला यथार्थ रूपात प्रदान करतो. आणि बाकीचे जे व्यक्ती आहेत ते काय करतात, भगवंतांचा संदेश आपल्या शिष्यांना ते देतात. मूर्ख दांभिक लोकांप्रमाणे कोणीही स्वनिर्मित मार्गाद्वारे आत्मसाक्षात्कारी होऊ शकत नाही. तर मूर्ख लोक म्हणतात की मी एका झाडाखाली बसलो आणि मला दिव्य ज्ञान प्राप्त झालं, असं कधी होत नाही. तर दिव्य ज्ञान कसं प्राप्त होतं, गुरु शिष्य परंपरेमध्येच होतं. हे भगवंतांनी या अध्यायाच्या पहिल्या दुसऱ्या श्लोकात पण सांगितलंय आणि आता पण इथं पण 34व्या पण श्लोकात तेच सांगतायत की तुला जर दिव्य ज्ञान पाहिजे तर कसं होईल, गुरु शिष्य परंपरेमध्येच होईल. श्रीमद भागवतात सांगितले आहे की धर्मंतु साक्षात भगवत प्रणीत, धर्म मार्ग साक्षात भगवंतांनी सांगितला आहे. म्हणून मानसिक तर्क किंवा शुष्कवादाच्या आधारे आपण योग्य मार्गाची प्राप्ती करू शकत नाही. तर धर्माचा हा जो मार्ग आहे तो धर्मंतु साक्षात भगवत प्रणीत. तर भगवंतांनी सांगितलंय की कसं आपल्याला दिव्य ज्ञान मिळणार, तर गुरूंच केल्यामुळं त्याद्वारे गुरु आपल्याला या दिव्य ज्ञानाची माहिती देणार. तर त्याच्यामुळं आपण आपल्या मनानं, मानसिक तर्कानं किंवा शुष्कवादाच्या आधारे आपण योग्य मार्गाची प्राप्ती करू शकत नाही, किंवा तर्काच्या द्वारे आपल्या मनाच्या द्वारे आपण योग्य मार्ग समजून घेऊ शकत नाही. ज्ञान प्राप्तीकरिता मनुष्याने प्रमाणित आध्यात्मिक गुरूंना, तर तुम्हाला ज्ञान पाहिजे
तर तुमच्या मनानं नाही मिळणार तर कुणाकडून मिळणार? तुम्हाला गुरुचा जर तुम्ही स्वीकार केला अं, तर ते तुम्हाला मिळेल. तर काय करावं लागेल तुम्हाला त्यासाठी? हं. हं. तसेच ज्ञान ग्रंथांच्या स्वतंत्र अध्ययनाने मनुष्य आध्यात्मिक जीवनामध्ये प्रगती करू शकत नाही. एखाद्याला वाटेल की मी ग्रंथांचा, शास्त्रांचा अभ्यास करेल, त्याच्यामध्ये सगळं ज्ञान दिलेलं आहे. तर असं केवळ शास्त्रांचा अभ्यास केल्यामुळं, अध्ययन केल्यामुळं पण काय होणार आहे? आपल्याला आध्यात्मिक जीवनामध्ये आपण प्रगती करू शकणार नाही. तर ज्ञानप्राप्तीकरिता मनुष्याने प्रमाणित आध्यात्मिक गुरूंना शरण जाणे अत्यावश्यक आहे. तर आपल्याला जर ज्ञान प्राप्त करायचंय, दिव्य ज्ञान, तर आपण काय केलं पाहिजे की आध्यात्मिक गुरूंना शरण गेलं पाहिजे. हम्म. अशा आध्यात्मिक गुरूंचा स्वीकार संपूर्ण शरणागतीने केला पाहिजे. तर पूर्ण शरणागत आपण त्यांना झालं पाहिजे. आणि मिथ्या अहंकार न ठेवता नम्र सेवकाप्रमाणे त्यांची सेवा केली पाहिजे. तर अशा गुरूंना आपण पूर्ण शरणागत झालं पाहिजे. त्यांनी जसं सांगतील त्याप्रमाणे आपण त्याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे. आपल्याला समजत नसेल तर आपण विचारलं पाहिजे. त्यांच्यावर शंका घेतली नाही पाहिजे. तर गुरु निवडण्याच्या अगोदर आपण त्यांची ठरवू शकतो की यांना आपण शरणागत व्हायचं का नाही. आणि एकदा गुरूंना आपण ठरवलं, गुरूंचा स्वीकार केला है ना, तर ते कसं त्याच्यानंतर आपण पूर्ण शरणागती दाखवली पाहिजे. आणि मिथ्या अहंकार न ठेवता तर स्वतःबद्दल काही खोटा अहंकार नाही ठेवला पाहिजे. नम्र सेवकाप्रमाणे त्यांची सेवा केली पाहिजे. तर आत्मसाक्षात्कारी आध्यात्मिक गुरूंना प्रसन्न करणे हेच आध्यात्मिक जीवनातील प्रगतीचे रहस्य आहे. अशा गुरूंना प्रसन्न करणं हेच आपल्या भक्तीमध्ये कार्य आहे. जिज्ञासा आणि नम्रता यांच्या योग्य संयोगाद्वारे आध्यात्मिक ज्ञानप्राप्ती होते. तर गुरूंना प्रश्न विचारणे आणि ते कसे विचारणे? नम्रपणे विचार. तर दोन्ही आवश्यक आहे, प्रश्न पण विचारणे आणि नम्रपणे. तर हे दोन्ही एकत्र पाहिजे, संयोग पाहिजे त्यांचा, तरच आपली प्रगती, आपल्याला ज्ञान मिळेल. आणि जर उद्धटपणे किंवा आपला विश्वास नाही अशा पद्धतीने जर आपण प्रश्न विचारले तर काय होईल तिथं? आपल्याला ते ज्ञान प्राप्त होणार नाही. तर नम्रता आणि सेवेशिवाय विज्ञान. तर सेवेशिवाय विद्वान आध्यात्मिक गुरूंना प्रश्न विचारणे परिणामकारक ठरत नाही. तर नम्रता नाही आणि सेवा पण नाही तर त्याच्यातून काही फळ मिळणार नाही. तर मनुष्याने आध्यात्मिक गुरुच्या कसोटीस उतरले पाहिजे. तर मनुष्यानं काय केलं पाहिजे? जेव्हा गुरु आपली कसोटी घेतात, परीक्षा घेतात, तेव्हा ती आपण उत्तीर्ण झाली पाहिजे. जेव्हा ते शिष्याची प्रामाणिक इच्छा पाहतात तेव्हा आपोआपच त्याला वास्तविक आध्यात्मिक ज्ञान प्रदान करून कृतार्थ करतात. तर जेव्हा गुरु आपली अशी कसोटी घेतील, परीक्षा घेतील आणि त्यांना कळेल की आपण प्रामाणिक आहोत ज्ञानाच्या शोधामध्ये, तेव्हा ते काय करतील? आपल्याला ज्ञान प्रदान करून ते आपल्याला कृतार्थ करतील. या श्लोकामध्ये अंधानुसरण आणि विवेक शून्य प्रश्न या दोन्ही गोष्टींना दोषास्पद ठरविले आहे. तर काय करायचं? तर गुरूंना पूर्ण शरणागत जायचं याचा अर्थ नाही की डोळे बंद करून त्यांनी जे सांगतील ते करणं, है ना, हे पण चुकीचं आहे. हे अंधानुसरण. आणि विवेक शून्य प्रश्न पण मग विचार न करता प्रश्न पण गुरूंना विचारायचे ना, तर दोन्हीच पण चूक आहे. तर आपल्या बुद्धीचा उपयोग करून है ना, विवेकानी है ना, आपण हे करायचं, नम्रतेने प्रश्न विचारायचे आणि अंधानुसरण पण आपण करायचं नाही. हे दोन्ही गोष्टी आवश्यक आहे. तर मनुष्याने आध्यात्मिक गुरूंकडून है ना केवळ श्रवण करावे,
असे नाही तर त्याने नम्रता, सेवा आणि प्रश्नाद्वारे आध्यात्मिक गुरूंकडून ज्ञानबोध करून घेतला पाहिजे. तर शिष्याने काय केलं पाहिजे? नम्रता, सेवा आणि प्रश्न पण त्यांना विचारले पाहिजे. तर प्रमाणित आध्यात्मिक गुरु स्वभावतःच शिष्याबद्दल अत्यंत दयाळू असतात. म्हणून शिष्य जेव्हा नम्र आणि सेवा करण्यास सदैव तत्पर असतो, तेव्हा ज्ञान आणि प्रश्नांचे आदान प्रदान त्यांचा पूर्ण मेळ जमतो. तर गुरु हे कृपाळू असल्यामुळं त्यांना नम्र आणि सेवा करणाऱ्या शिष्यानं जर काही प्रश्न विचारले तर ते कधीही उत्तर देण्यासाठी टाळाटाळ करणार नाही. आणि जर शिष्याना असं नम्र आणि सेवा करण्याच्या भावनेमध्ये असेल तर त्यामधून काय होणार की शिष्याला पण त्याच्यामधून ज्ञान मिळेल त्या प्रश्नामधून. आणि असं जर नम्रता आणि सेवाभाव नाहीये तर ते ज्ञान मिळणार नाही. तर असं हे जे दिव्य ज्ञान गुरूंकडून मिळतं आपल्याला, तर त्या दिव्य ज्ञानाचे मग फायदे काय आहेत? तर ते आता पुढे सांगतायत भगवंत. पहिला फायदा, पहिले काही फायदे इथं 35व्या श्लोकामध्ये ते सांगतायत. काय आहे? यज्ञात्वा न पुनर्मोह एवं यास्यसि पांडव येन भूतानि अशेषानि द्रक्षि स्यात्मन्यथो मयी. काय म्हणताय त्याच्यामध्ये? आत्मसाक्षात्कारी जीवांकडून वास्तविक ज्ञानाची प्राप्ती झाल्यावर, असे हे जे आत्मसाक्षात्कारी जीव म्हणजे जे गुरु आहेत त्यांनी जर आपल्याला ज्ञान दिलं, दिव्य ज्ञान, वास्तविक ज्ञान जर त्यांनी दिलं आपल्याला, तर काय होणार की आपण मोहित होणार नाही. या भौतिक प्रकृतीद्वारे आपण पुन्हा कधी मोहित होणार नाही. कारण ज्ञानाद्वारे हे त्यांनी जे आपल्याला दिव्य ज्ञान दिलंय त्या ज्ञानाद्वारे आपण बघू शकतो काय की सर्व प्राणी मात्र हे परमात्म्याचेच अंश आहेत. अर्थातच ते माझेच आहे. म्हणजे भगवंत म्हणतायत की ते माझेच आहेत सगळे प्राणी मात्र. हे सगळे जे प्राणी आहेत हे भगवंतांचेच अंश आहेत आणि ते भगवंतांचेच अं आहेत हे सगळे प्राणी मात्र, हे आपण बघू शकतो. तात्पर्य, तर आत्मसाक्षात्कारी किंवा वस्तूंचे यथार्थ स्वरूप जाणणाऱ्या व्यक्तीकडून ज्ञानप्राप्ती केल्यामुळे म्हणजे काय, तर आपले जे गुरु आहेत, आत्मसाक्षात्कारी गुरु ज्यांनी तत्वतः सगळ्या गोष्टी बघितल्या आहेत है ना, तर त्यांच्या कडून जर आपण ज्ञानप्राप्ती केली तर काय होतं, सर्व प्राणी मात्र हे पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णांचे अंश आहेत हे आपल्याला लक्षात येईल. तर हे पहिला फायदा काय आहे की आपण जर गुरूंकडून असं दिव्य ज्ञान आपल्याला मिळालं तर आपल्याला लक्षात येईल हे सगळे जे जीव आहेत ते भगवंतांचेच अंश आहेत. श्रीकृष्णांपासून भिन्न अस्तित्व असल्याची जाणीव म्हणजे माया होय. तर भगवंतांपासून आपण जेव्हा ह्यांना वेगळं बघू या सगळ्या जीवात्म्यांना, तर ते काय आहे? माया आहे. मा म्हणजे काय? नाही. आणि या म्हणजे ही, है ना. जी नाही ती काय असते? माया. तर म्हणजे हे सगळे जे जीवात्मे आहे हे भगवंतांपासून भिन्न नाहीयेत, है ना. पण असं आपण बघतो, ते कशामुळे बघतो? मायेमुळं. तर काही लोकांना वाटते की आपल्याला श्रीकृष्णांशी काहीच कर्तव्य नाही. लोकांना वाटतं की श्रीकृष्णांशी आपला काहीच संबंध नाही, काहीच कर्तव्य नाही. नास्तिक लोकांना श्रीकृष्ण केवळ एक ऐतिहासिक महापुरुष आहेत. त्या महाभारताच्या काळात होऊन गेले, इतिहासावेळेस त्यावेळेसच ते होते. आणि निर्विशेष ब्रह्म हेच परमतत्व आहे. त्यांना वाटतं की ब्रह्म हेच परमतत्व आहे, ब्रह्माच्या पलीकडं काही नाहीये. पण भगवद्गीतेमध्ये आपल्याला कळतं की निर्विशेष ब्रह्म हेच काय आहे? भगवंतां श्रीकृष्णांचे तेज होय, ते भगवंतांच्या शरीराचा प्रकाश आहे. हे ब्रह्मन म्हणजे, है ना. श्रीकृष्ण हे भगवान या नात्याने सर्व गोष्टींचे मूळ आहे. तर त्या प्रकाशाचे पण मूळ काय आहे? भगवंत आहेत. भगवंतांचं हे भगवान रूप आहे. ब्रह्मसंहितेत स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण
हे सर्व कारणांचे कारण आहे. सगळ्या कारणांचं कारण कोण आहे? ईश्वर परमकृष्ण सच्चिदानंद, नाही सॉरी, ईश्वर परमकृष्ण नाही, हे अं, परम काय, सर्व कारण कारण हा जो श्लोक आहे त्याची सुरुवात काय अं, लक्षात येत अं, ठीक आहे. ईश्वर तर हा, परम ईश्वर परमकृष्ण सच्चिदानंद विग्रह अनादिरादिर गोविंद सर्व कारण कारण. कारण कारण हा, हम्म. तर हा जो श्लोक आहे, तर ह्याच्यामध्ये आहे की सर्व कारणांचे जे मूळ कारण आहे ना, ते काय आहे? कृष्ण आहे. तर ब्रह्मसंहितेमध्ये स्पष्टपणे असं सांगण्यात आले, पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण हे सर्व कारणांचे कारण आहे. लक्षावधी अवतार म्हणजे त्यांची विविध केवळ विस्तारित रूपेच आहेत. हे सगळे जे अवतार आहेत ते भगवंतांची रूपेच आहेत. त्याचप्रमाणे जीव ही त्यांचे अंश आहेत. आपण पण काय आहोत? भगवंतांचेच अंश आहोत जीव. तर मायावादी तत्वज्ञानांना चुकीने वाटते की भगवान श्रीकृष्णांच्या अनेक विस्तारित रूपांमध्ये ते आपले स्वतंत्र अस्तित्वही गमावतात. तर हे मायावादी लोक आहेत, त्यांना असं चुकीनं वाटतं की काय, भगवान श्रीकृष्ण जेव्हा असे अनेक विस्तारित रूपामध्ये आहेत है ना, तर ते स्वतःचं अस्तित्व गमावतात भगवंत, असं त्यांना वाटतं. या विचाराचे स्वरूप भौतिक आहे. तर हे सगळं काय आहे? भौतिक आहे. पण आध्यात्मिक ह्याच्यात त्यांनी जरी विस्तार केला तरी त्यांचा काही ऱ्हास होत नाही. भौतिक जगतात आपल्याला अनुभव आहे की जेव्हा एखाद्या गोष्टीचे तुकडे आपण करतो तेव्हा ते गोष्टीचं मूळ स्वरूप होतं. असं मायावादी लोकांचंही भौतिक समज आहे. है ना? पण परमतत्वामध्ये तसं होत नाही. है ना? तुम्ही ईशोपनिषद मध्ये शिकलेलं आहे. काय शिकले तिथं? ओम पूर्णमद पूर्णमिदम पूर्णात पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. तर पूर्णच शिल्लक राहतं, अवशिष्ट जे राहतं है ना, ते पूर्णच त्या ठिकाणी शिल्लक राहतं. तर एक उणे एक म्हणजे एकच होतं. एक मधून जरी एक गेला तरी त्या ठिकाणी एकच राहणार आहे. तर परमधामातील प्रत्येक गोष्टीचे स्वरूप हेच आहे. तर आपल्याला ब्रह्मविद्येचे पुरेसे ज्ञान नसल्यामुळे आपण आता मायेने आच्छादित झालो आहोत आणि म्हणून आपल्याला वाटते की आपण श्रीकृष्णांपासून भिन्न आहोत. जरी आपण श्रीकृष्णांचे भिन्न अंश असलो तरी त्यांच्यापासून सर्वथा कधीच भिन्न असू शकत नाही. तर हे पुढचा आपण उर्वरित पुन्हा बघूया. एक ह्याच्यामधला परिच्छेद राहिलेला आहे शेवटचा, आपण पुन्हा वाचून समजून घेऊया. आजसाठी इथेच थांबूया.